नमस्कार शेतकरी बंधूंनो. ग्रेट मास्टर झूम मीटिंग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात मीटिंग आपण चालू करू. नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मागच्या 2 वर्षापासून अनेक नवनवीन व्हरायटी आपल्या भारतामध्ये इंट्रोड्यूस होत आहे, त्यांचं आगमन होत आहे आणि अतिशय चांगल्या व्हरायटी आज भारतामध्ये येत आहे. आणि त्यामुळे एक अतिशय आशादायक असं वातावरण, उत्साहजनक वातावरण आपल्या द्राक्ष बागेदारांमध्ये आहे. आणि भविष्यामध्ये आपली द्राक्ष शेती शाश्वत नफ्याची जर करायची असेल तर ह्या नवीन व्हरायटीचा अंगीकार आपण केलाच पाहिजे. परंतु ह्या नवीन व्हरायटी भारतामध्ये रुळण्यासाठी त्याच्या ट्रायल्स इरर्स होऊन एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस किंवा एक प्रोटोकॉल तयार होण्यासाठी अजून 1-2 वर्ष नक्कीच आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यासाठी थोडीशी कळ काढण्याची तयारी आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला ठेवावं लागणार आहे. ह्या व्हरायटीमुळे नक्कीच भारताच्या द्राक्ष इंडस्ट्रीला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ह्या नवनवीन व्हरायटी नक्कीच करणार आहे मित्रांनो. परंतु आज जगभरामध्ये, आज भारतात तर फक्त 15-20 व्हरायटी आलेल्या आहेत, परंतु जगभरामध्ये 100च्या वरती व्हरायटी आहेत. अतिशय सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. अतिशय चांगल्या ब्रीडिंग कंपन्या तिथे आहेत आणि त्या द्राक्षाचे प्रोडक्शन ह्या गेल्या 10, 15, 20 वर्षापासून करत आहेत. तरी देखील तिथे एक व्हरायटी आहे, ती म्हणजे क्रिम्सन व्हरायटी. तिचा दबदबा हा आजही परदेशामध्ये देखील कायम आहे. आणि ह्या क्रिम्सन व्हरायटीचा जलवा आपण सगळ्यांनी बघितला असेल की ह्या वर्षी क्रिम्सन व्हरायटी ही 100 रुपयाच्या खाली आलेली नाही. 100, 125, 130, 140, 150, 151 पर्यंत ह्या वर्षी क्रिम्सन व्हरायटीला भाव मिळाला आहे. आणि क्रिम्सन व्हरायटी भाव खाऊन गेली, भाव खाते आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि गेल्या 2 वर्षामध्ये अनेक द्राक्ष बागायतदारांनी आपली क्रिम्सन व्हरायटीची लागवड केली आहे आणि बऱ्यापैकी क्रिम्सन व्हरायटीचा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, तंत्रमंत्र आपल्याला बऱ्यापैकी नवीन व्हरायटीच्या तुलनेत आपलं 10-20% माहिती असेल तर क्रिम्सनमध्ये आपण 70-80% मजल मारलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या कामी आदरणीय श्रीरामभाऊ ढोकरे, आपल्या द्राक्ष शेतीमधील भीष्माचार्य असं त्यांना आपण मी नेहमी म्हणत असतो, द्राक्षगुरू, प्रगतशील बागायतदार, त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर अरुण मोरे असतील, माणिकराव पाटील असतील, सुरेश मामा कळमकर असतील, की ज्यांनी मागच्या 5-6 वर्षामध्ये अतिशय मेहनत करून एक क्रिम्सनचा प्रोटोकॉल सेट केलेला आहे आणि आपल्याला अगदी रेडीमेड तो प्रोटोकॉल, ती माहिती आपल्याला उपलब्ध आहे. तरी देखील मी मागील 5-6 वर्षामध्ये क्रिम्सनचा अभ्यास करताना काय काय समस्या येतात त्या समस्येवरती विचारमंथन केलं आहे. त्यासाठी काय काय सोल्युशन असायला पाहिजे त्याच्यावरती देखील आम्ही एक प्रोटोकॉल तयार केला आहे. तर मित्रांनो, क्रिम्सनमध्ये कोणते समस्या येतात आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या यासाठी ग्रेप मास्टर ॲपच्या तज्ज्ञ टीमने अतिशय चांगला असा प्रोटोकॉल आम्ही क्रिम्सनसाठी तयार केलेला आहे. आता क्रिम्सनच्या बाबतीत काय समस्या येतात, ह्या 10 समस्या आम्ही तुमच्यासमोर मांडतोय. तुमच्याकडे क्रिम्सन असेल तर नक्कीच ह्या 10 पैकी तुमच्याकडे 4 समस्या नक्कीच असतील असं मला वाटतं. तुम्ही कॉमेंट्स पण करू शकता की तुमच्याकडे कोणती समस्या जास्त प्रमाणामध्ये आहे. तर मित्रांनो, क्रिम्सनच्या बाबतीत आवक किंवा फुटफुलण्याची एक समस्या आहे. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आपण थॉम्सन सोनाकामध्ये बघतो की आपल्याला माल खाली काढून टाकावा लागतो, परंतु क्रिम्सनमध्ये आवश्यक तेवढाच माल बऱ्याच दिवस मिळतो. फेलफुटमध्ये क्रिम्सनचे घड खाली टाकायला आपला माल शिल्लक असत नाही. दुसरी समस्या आहे ती म्हणजे वजनाची समस्या, की क्रिम्सन व्हरायटीमध्ये आत्तापर्यंत 7, 8, 9 आणि मॅक्झिमम 10 टनाच्या आसपासच उत्पन्न येतं. त्याच्या पुढे उत्पन्नामध्ये चांगली क्वालिटी, चांगला कलर हा येत नाही आणि काही वेळेस चांगली घडसंख्या पण दिसते, 30 ते 40 घडसंख्या दिसते, परंतु वजन मात्र 6, 7, 8 टनाच्या वर जात नाही. अशी समस्या अनेक शेतकरी बांधवांना आहेत आणि त्याचं पण ऑब्झर्वेशन आम्ही केलेलं आहे. याचबरोबर क्रिम्सन लागवड करायची, रूफटॉप कोणता वापरावा, पोल्सन वापरावा की बंगलोर वापरावा, त्याचबरोबर लागवडीमधील अंतर काय ठेवायला पाहिजे,
अँगल सपाट पाहिजे की व्हर्टिकल पाहिजे, स्ट्रक्चर कसं पाहिजे, ही एक समस्या आपल्या द्राक्ष बागायतदारांना जाणवते. क्रिम्सनमध्ये शॉर्ट बेरीची समस्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असते. मग ही शॉर्ट बेरी कशी पद्धतीनं आपण नॅचरली काढू शकतो. त्याच्यानंतर पिजार, ॲक्च्युअल पिजार किती वापरायचं, जे किती वापरायचे, स्टिम्युलंट किती वापरायचं, सीविड कोणतं वापरायचं, डायमोर वापरायचं की अजून काही वापरायचं की शिप्पी वापरायचं, याच्या बाबतीत अद्यापही आपण ट्रायल एरर करतो आहे. त्याच्यावरती पण तुम्हाला परफेक्ट सोल्युशन देण्यासाठी ग्रेप मास्टर ॲप बांधील आहे. याचबरोबर पानांचा पिवळापणा ॲज कम्पेअर विथ तुमचा थॉम्सन किंवा तुमचं सुधाकर किंवा तुमची काळे व्हरायटी, शरद सीडलेस व्हरायटी, यापेक्षा क्रिम्सनचे पानं 80% द्राक्ष बागायतदारांकडे डल झालेले दिसत आहेत. त्याच्यातला पिंगटपणा, पिवळसरपणाची झाक असते, हिरवेपणा आहे तो गर्द हिरवापणा आपल्याला कमी भेटतो. त्यामुळे कॅनोपीचं नियोजन ही पण एक महत्त्वाचा समस्या तुमच्या बागेमध्ये नक्कीच असू शकते. ह्याचबरोबर एकसारखा कलर होण्याची समस्या. ह्या व्हरायटीमध्ये कलर शार्प क्रिम्सन कलर, रेडिश कलर पाहिजे, परंतु कधी कधी पुढे जातो, काळसर कलर बेरीला येतो, तर कधी कधी शोल्डर ही हिरवीच राहते. तर ही समस्या यायला नको, एकसारखा कलर यायला पाहिजे. त्याच्यावरती पण आपण काम करणार आहोत. याचबरोबर खडाचा आकार, बऱ्याच ठिकाणी एकसारखा मोठा बंच आपल्याला मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी तुकडा माल भेटतो, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, अशी समस्या अनेक द्राक्ष बागायतदारांकडे दिसून येते. एकसारखा बंच, एकसारखा 400-500 ग्रॅमचा बंच आपल्याला मिळायला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी ते टार्गेट अचीव केलेलं आहे, परंतु अजून 50% शेतकऱ्यांकडे मात्र तुकडा माल दिसतोय, घडाचा पोत व्यवस्थित नसतोय, घडाची उंची व्यवस्थित नसते. तर त्याच्यावरती पण आपलं काम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, क्रिम्सनला आपण घाबरतो की जर पोगा स्टेजला जर पाणी आला, पाऊस आला, तर मात्र घट देण्याची समस्या तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तर त्या ठिकाणी घट जिरूच नाही म्हणून आपल्याला काय करता येईल, त्यासाठी सुद्धा आपला आत्तापासून खरड छाटणीपासून काम करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ग्राफ्टिंग नंतर वेलवरती जाणे किंवा ग्राफ्टिंग नंतर वरती वेल गेली, नंतर रिकट केलं, रिकट नंतर वेल चालणे, झपाट्यानं तिचा विस्तार करून घेणं, इथेही मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत आहे. आणि ह्या अडचणीवर देखील म्हणजे बाग रिकट किंवा ग्राफ्टिंग नंतर एकसारखी वरती जाणं, फास्ट वरती जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी देखील आपल्याला काय काय करायचं, यासाठी ग्रेप मास्टर ॲपच्या माध्यमातून आम्ही पुढच्या 29 तारखेला खास ह्या सर्व समस्यांवरती सोल्युशन घेऊन येणार आहे. जेणेकरून आपण आत्तापासून जर ह्या समस्या डोक्यात घेतल्या तर त्याच्यावरती आपण सोल्युशन काढत जाऊन ऑक्टोबर छाटणीनंतर ह्या सर्व समस्या आपण आपल्या बागेमध्ये दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि यासाठी क्रिम्सन व्हरायटीमधलं तंत्रमंत्र ह्या विषयावरती आम्ही एक मोफत सेमिनार 29 तारखेला झूम मीटिंगवरती संध्याकाळी 6 वाजता ग्रेप मास्टर ॲपमध्ये झूम मीटिंगमध्ये आम्ही आयोजित केलं आहे. त्यासाठी तुम्ही खालील लिंकवरती जाऊन तुमचं नाव, तुमची बुकिंग आजच करा. आणि ज्यांच्याकडे क्रिम्सन व्हरायटी असेल किंवा ज्यांना क्रिम्सन व्हरायटी लावायची असेल तर त्या सर्वांनी हा सेमिनार पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा सेमिनार कोणी चुकू नये अशी मी कळकळीची विनंती करतो. ज्या शेतकरी रजिस्ट्रेशन करतील त्यांनाच आम्ही झूमची लिंक पाठवत आहे. आणि जागा देखील अतिशय कमी जागा आहे, त्यासाठी तुम्ही ही संधी सोडू नका आणि त्वरित तुमची बुकिंग निश्चित करा. त्यासाठी खालील लिंकवरती तुम्ही तुमचं नाव आजच बुक करा. अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन, वेगवेगळ्या सेमिनारचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये त्वरित मिळेल. धन्यवाद. हॅलो, हां नमस्कार. व्हिडिओ चालू करू दिसते बरोबर. नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत. हॅलो, आवाज येतोय आता? हॅलो, सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आपण आजच्या विषयाला सुरुवात करू. मागच्या 1-2 वर्षामध्ये क्रिम्सन ह्या व्हरायटीच्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राफ्टिंग आणि लागवडी झालेल्या आहेत. आणि मागील 2 वर्षापासून अतिशय चांगले समाधानकारक असं द्राक्षाचं एक्सपोर्ट ह्या क्रिम्सन व्हरायटीचं
होऊ राहिलंय. अद्यापही ह्या वर्षी पण क्रिम्सननं खऱ्या अर्थानं भाव खाऊन गेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्रिम्सन व्हरायटी कमीत कमी 110, 115 पासून तर 140, 150 पर्यंत आपली ह्या वर्षी भाव घेतलेले आहे. आणि अतिशय चांगला कलर, प्रत्येक प्लॉटमध्ये असं कुठलाही प्लॉट रिजेक्ट करण्यासारखा नव्हता. अतिशय चांगला कलर, चांगली साईज, कुठेही शोल्डरला व्हाईट होतं किंवा काही प्रॉब्लेम होते असं कुठेही आढळून आलेलं नाही. यावर्षी अर्थात पाऊस नव्हता, वातावरण क्लिअर होतं. थंडी आता अगदी काल परवापर्यंत फेब्रुवारी पर्यंत थंडीनं साथ दिलेली होती. थंडी आणि उष्णता अशा या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे क्रिम्सनचा कलर आलेला होता. क्रिम्सन मध्ये अनेक अडचणी येतात. क्रिम्सन एक मेजर अशी व्हरायटी आहे, अतिशय चांगली व्हरायटी आहे आणि त्यामुळे ह्या क्रिम्सन व्हरायटीवरती आपण आजचा हा वेबिनार घेत आहोत. तो म्हणजे की क्रिम्सनचे तंत्रमंत्र. मागच्या काही वर्षामध्ये अरुण मोरे असतील, श्रीराम भाऊ असतील, यांनी ह्या क्रिम्सन व्हरायटी किंवा सह्याद्री फार्मच्या मालेगाव येथील लागवडी असतील, त्या मधल्या पहिल्या 2-4 वर्ष, 5 वर्ष अनेक अडचणी, ट्रायल इरर करून आज आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे एसओपी आपल्यापर्यंत आलेला आहे. परंतु अनेक नवीन नवीन शेतकरी क्रिम्सनकडे वळाले आहेत आणि त्यासाठी क्रिम्सनचं तंत्र आणि मंत्र हे अगदी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून आपण ही ग्रेप मास्टर ऍपच्या माध्यमातून आपण आजचा हा वेबिनार घेतलाय. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि आपण आता वळूया नेक्स्ट. आमचे मित्र संजय सुधाकर रायते आहेत, संजय सरोदे आहेत. नमस्कार भाऊ. सुनील गवळे आहेत, अतुल गायकर आहेत. सर्वच शेतकरी बंधूंचं मी नाव नाही घेऊ शकत, परंतु मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझ्याबद्दल माहिती आहे ग्रेप मास्टर. मग गेल्या 5 ते 8 वर्षापासून आपण ग्रेप मास्टरच्या नावानं ऑनलाईन ऍप आणि युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलोय. द्राक्षाचं एक्सपोर्ट पण आम्ही ग्रेप मास्टर ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून करतोय. नेक्स्ट. आतापर्यंत आपण ग्रेप मास्टर ऍपच्या माध्यमातून 70,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता द्राक्षाच्या अनुभवानुसार आपण इतर भाजीपाला पिकामध्ये पण आलेलो आहोत. नेक्स्ट. नंतर युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या स्टेजेसवरती व्हिडिओ आपण करतोय. इन्स्टा आणि युट्यूबच्या माध्यमातून पण अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. युट्यूबमध्ये आपण बोलताना एक जनरल गोष्टी बोलत असतो, पण ऍपमध्ये आपण तुमच्या प्लॉट विषयी बोलत असतो. युट्यूबला आपण एक जनरल, आता वातावरण कसं आहे, छाटणीचा काळ कोणता आहे, स्टेज कोणती आहे, त्यानुसार आपण एक जनरल रिकमेंडेशन देत असतो. परंतु ग्रेप मास्टर ऍपमध्ये आपण तुमच्या प्लॉटच्या छाटणीच्या तारखेनुसार आपण डिस्कस करत असतो, चर्चा करत असतो. नेक्स्ट. एक्सपोर्टचं प्रमाणपत्र. नेक्स्ट. आम्ही लोकल आणि एक्सपोर्टचं पण द्राक्षाचं मार्केटिंग करत असतो आणि त्याचाही फायदा आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीला होतोय. आपले द्राक्ष मुंबईत जात आहे, अगदी चांगला भाव मिळतोय. नेक्स्ट. अनेक शेतकरी आणि ग्रेप मास्टर डायरी बुकच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या वेगळ्या मुलाखत पण घेतोय, त्यांना काय बेनिफिट झाले. आता नुकतंच आपल्याला रफ्तार ICAR म्हणजे जी भारतीय कृषी संशोधन संस्था आहे, त्या माध्यमातून आपल्या ऍपला जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याला एक 15 लाखाची एक सबसिडी किंवा ग्रँट्स पण मिळाली आहे रफ्तार धारवाड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, ICARची. आणि नुकताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एक सामंजस्य करार केलाय की जेणेकरून राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंडर 150 कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसच्या मुलांना पण हे ऑनलाईन ट्रेनिंग किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म, स्टार्टअप याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं, तर ते ग्रेप मास्टर एक उदाहरण आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण विद्यापीठाच्या स्टुडंटच्या माध्यमातून आणि विद्यापीठाचं जे संशोधन आहे, नवीन ऍप आहे, ते पण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न ऍपच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तसा एक सामंजस्य करार नुकताच मागच्या फेब्रुवारीमध्ये झालेला आहे. आता आपण वळूया मुख्य विषयाकडे. आता क्रिम्सन व्हरायटीमध्ये आपण क्रिम्सन व्हरायटीचं वैशिष्ट्य, क्रिम्सन व्हरायटी जोपासणाऱ्या शेतकऱ्यांची नावे, क्रिम्सनच्या काही मर्यादा आहेत. क्रिम्सन अतिशय चांगली व्हरायटी आहे, परंतु त्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला शिकून घेणं अतिशय महत्वाचं आहे. क्रिम्सन मधल्या कोणत्या 10-11 अडचणी आहे त्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत आणि मग शेवटच्या 15 मिनिटात आपण तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पण आपण घेणार आहोत. नेक्स्ट. तर मित्रांनो, मी
पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही त्या चॅटमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. ते म्हणजे तुम्ही क्रिम्सन तुमच्याकडे लागवड केलेली आहे, तर तुम्ही क्रिम्सनसाठी कोणता स्टॉक लावलाय ते जर तुम्ही चॅटमध्ये जर तुम्ही मला टाकलं तर आपल्याला कळेल. बँगलोर डॉगरीज, व्हेरी गुड. तर चॅटमध्ये कोणता स्टॉक तुमच्याकडे आहे ते कृपया जर टाकलं तर आपण थोडी चर्चा करतो त्याच्यावरती. आत्ताच कैलास वाजेंनी पोल्सन आहे, हर्षवर्धन बोरस्ते यांचा बंगलोर आहे, शुभम तोडकर यांचा बँगलोर डॉगरीज आहे. व्हेरी गुड. कृपया प्रत्येकाने जर टाकलं तर मला कळेल की तुम्ही खरंच लक्ष देऊन ऐकताय, एंगेज आहात, फक्त चालू करून इकडे तिकडे बघताय. थोडं आणि सगळ्या शेतकऱ्यांना पण त्याच्या थोडं थोडं आयडिया येऊन जाईल की किती प्रमाणात पोल्सन आहे, किती प्रमाणात डॉगरीज लागवड केली आहे. बेंगलोर, सुनील गवळी बेंगलोर डॉगरीज, अतुल गायकर बेंगलोर डॉगरीज. व्हेरी गुड. लावणाराव दिनानाथ ताजने, व्हेरी गुड. संदीप डोखळे, व्हेरी गुड, बेंगलोर डॉगरीज, व्हेरी गुड. सर्वांनी टाकायला पाहिजे. अनेक शेतकरी आहेत. थोडं झूमची आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आहे, कारण आपण झूमच्या माध्यमातून दर आठवड्याला तुमच्या समोर कुठला ना कुठला चांगला टॉपिक लक्षात घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पोल्सन, अरविंद चिंचवडे, संदीप डोखळे यांनी सांगितलं बंगलोर. ओके. तर बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर 80% बेंगलोर डॉगरीज वरती रुस्टॉक आहेत आणि बऱ्यापैकी पोल्सनच्या लागवडी पण वाढत आहे. आपण त्या रुस्टॉक कोणता सिलेक्ट केला पाहिजे, काय त्याचे वैशिष्ट्य, याच्याविषयी पण आपण बोलणार आहोत. ओके, नेक्स्ट. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी ज्या चॅटवरती लिहून थोडस पार्टिसिपेशन केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेवटी बाजीराव शिंदे आहेत, प्रकाश खोडे आहेत, बाजीराव शिंदे आहेत, सगळ्यांकडे बऱ्यापैकी बेंगलोर डॉगरीज आहे. धन्यवाद. आपण पुढे बोलूया. नेक्स्ट. मित्रांनो, आता क्रिम्सन व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे का क्रिम्सन एवढी पॉप्युलर का झाली, तर गळकूज होत नाही फुलोऱ्यामध्ये, पिजार अतिशय कमी, म्हणजे फक्त जीए आणि कुठेतरी थोडस तोंडी लावायला जीए लागतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्हरायटी किती पाऊस आला तरी क्रॅकिंग होत नाही. किपिंग क्वालिटी अतिशय मजबूत आहे. 4 महिने देखील हा कोल्ड स्टोरेज मध्ये माल राहतो आणि नंतर ऑफ सीझनला तुम्ही त्याचं चांगलं मार्केटिंग कलकत्त्याचे व्यापारी नक्कीच त्याला खूप प्रेफरन्स देत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्यातीसाठी अतिशय चांगली मागणी आहे. त्यामुळे आज रेट 140-150 पर्यंत आपले क्रिम्सनचे गेलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी लेबर लागतात आणि इतर व्हरायटीच्या तुलनेत पिजारचा खर्च नाही, थिनिंगचा फार खर्च नाहीये किंवा इतर काही गोष्टी त्याला कमी लागतात. त्यामुळे खर्च देखील अतिशय कमी आहे. म्हणजे हे झाली क्रिम्सनची चांगल्या बाजू किंवा चांगल्या पॉझिटिव्ह बाजू. आणि याचा सगळ्याच शेतकरी ज्यांच्याकडे क्रिम्सन आहेत आणि जे काही नवीन शेतकरी लावणार आहेत तर त्यांचं आपण हे वैशिष्ट्यामुळे आपण ह्या व्हरायटीकडे अट्रॅक्ट होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सपोर्टसाठी अतिशय चांगली डिमांड असणारी टॉप 1 ची व्हरायटी म्हटलं तर क्रिम्सन आहे. संजय सरोदे म्हणताय की बंगलोर डॉगरी लावली. ओके ओके, चला आता पुढचं घेऊ. आता जसे काही ह्या क्रिम्सन व्हरायटीचे फायदे, तसे काही साईड इफेक्ट आहे, किंवा साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा काही चांगल्या बाजू आहेत, काही कमकुवत बाजू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चुकीच्या बाजू असं मी म्हणणार नाही. तर काही बाजूमध्ये कमकुवत आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे आपण सर्वे केलाय की त्यांचं वजन एकरी 7 ते 8 टनाच्या आसपासच मिळतं. बरेच शेतकरी म्हणतात की 5-6 टनच मिळतं सर. मला पुन्हा एकदा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमच्याकडे असणाऱ्या क्रिम्सन व्हरायटीमध्ये 8 टनाच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही कृपया सांगा, आणि 8 टनाच्या कमी असेल तर त्यांनी कमी म्हणा, कमी निघतंय, 8 टनापेक्षा कमी निघतंय. 8 टनापेक्षा जास्त असेल तर ओके म्हणा. म्हणजे 8 टनापेक्षा जास्त वजन एकरी टनेज जर मिळालं तर आपण त्याला ओके टनेज असं म्हणूया. खरं तर 10-12 टन निघायला पाहिजे, परंतु कमी 10 ची तरी सरासरी आपल्याला मिळाली पाहिजे. पण तरी आपण आजच्या ह्या सर्वसाधारण स्थितीमध्ये आपण म्हणू की 8च्या कमी असेल तर कमी वजन, 8च्या पेक्षा जास्त असेल तर ओके. सुनील गायकर म्हणताय की 9 टन. व्हेरी गुड गवळी साहेब, सुनील गवळी, व्हेरी गुड. कैलास वाजे म्हणतात कमी निघतंय. ओके. सुनील गवळींचं दुसऱ्याच वर्षी 8 टन निघाले. अनिल गायकरांचं 8 टनापेक्षा हे बघ इथं काही संजय भाऊ सरोदे म्हणतात की 7 टन सरासरी वजन निघते. त्यांच्याकडे 3 एकरची बाग आहे, पण सरासरी 7 टनाच्या आसपास वजन निघतंय. अजून तुमचं टनेज सांगा. अजून बाकीच्या शेतकऱ्यांनी पण टनेज जर सांगितलं तर मी जो मुद्दा मांडतोय
की क्रिम्सन मध्ये वजन कमी भेटतंय. याला तुमच्याकडनं मला पाहिजे की खरंच मी बोलतोय ते खरं आहे. माझा काही सर्वे आम्ही बागा बघतो फिरतो, त्याच्यामध्ये 6-7 टनाच्या 8 टनाच्या आसपासच वजन मिळतंय. 8 टनाच्या वरती फारच कमी शेतकऱ्यांना वजन मिळतंय. आणि कोणाचं 10 टन असेल तर ते पण सांगायचंय. फक्त थोडेच शेतकरी उत्तर देत आहे. सर्वांनी त्याच्यात पार्टिसिपेट व्हायचंय. फक्त 7 किंवा 8 टन टाकायला काय अडचण नाही. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. मी काही प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर तुम्हाला 6 टन 8 टन 7 टन काय आहे ते तुम्ही टाकलं तर अजून सगळ्यांना त्याच्याबद्दल थोडीशी आयडिया येऊन जाईल. तर क्रिम्सन व्हरायटीचं वजन 7 ते 10 टनाच्या आसपास येतंय, काहींचं त्याच्यापेक्षा कमी जातंय. आणि त्यामुळे चॅटमध्ये मला तुमचं वजन टाकायचंय मित्रांनो. बरेच शेतकरी म्हणताय की लोकल मार्केटसाठी मागणी कमी आहे, एक्सपोर्टसाठी खूप चालते, पण लोकलचे व्यापारी त्याला थोडस ज्या पद्धतीनं फ्लेमची टेस्ट लोकांना लागलेली आहे त्या पद्धतीनं क्रिम्सनची टेस्ट अजून लोकांना माहिती झालेली नाहीये. ओके ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मागे घे मागे अजून लोकल मार्केटसाठी मागणी कमी, पोगावस्थेत पाऊस झाला तर घट येण्याची समस्या किंवा घट बाळीवर जाण्याची समस्या देखील आहेत. नेक्स्ट. क्रिम्सनच्या व्हरायटीचा बद्दल जर आपण बघितलं तर श्रमभाऊ ढोकरे आमचे द्राक्ष गुरु द्राक्ष शेतीतले भीष्माचार्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप ट्रायल एरर केलेले आहेत, खूप त्यांच्याकडे गाडा अभ्यास आहे. त्याचबरोबर सुरेश मामा आहे, खंडू शेठ शेवाळे आहे, प्रकाश शेठ बाफना आहे, कर्नाटकमधील उपेंद्र रेड्डी आहेत, रवी अप्पा आहेत, खिलारी सर आहेत, आपले सुरेश मामा कळमकर आहेत. त्यांचंही फार मोठं योगदान ह्या सुरुवातीच्या काळामध्ये आहेत. आणि त्यांच्या ट्रायल एरर नुसार आपण त्यांच्याकडनं त्यांच्या अनुभवानुसार आपण हळूहळू अजून क्रिम्सनचा प्रोटोकॉल सेट करत आहेत. क्रिम्सन व्हरायटीचा जवळजवळ 15 वर्षापूर्वी आलेली होती, परंतु एक गल्ली 2 गल्ली आणि शेजारी थॉम्सन व्हरायटी जे त्याच्यावरती स्प्रे झाला, शेजारी जरी स्प्रे झाला तरी जे आपल्या क्रिम्सनच्या गल्लीवर पडल्यामुळे तिथं बेरी शॅटरिंग, दांडा जाड होणे किंवा फुटफुलनेस म्हणजे मोठ्या प्रमाणात गळकूज होऊन तिथे मनीच न राहणे अशा समस्या येत होत्या. परंतु अरुण मोरेने एक छोटा 1-1.5 एकरचा प्लॉट होता, त्याच्यावरती त्यांनी बाजूला होता, त्याच्यावरती बरेच ट्रायल एरर त्यांनी 10-10 वर्ष ती बाग अरुण मोरेंचं नाव इथे घ्यावं लागेल त्याचं श्रेय मोहनी लावलं. नंतर सह्याद्री फार्मला मालेगाव तिथे बऱ्याच 20-25 एकर होती, सुरुवातीला डेअरिंग करून लसांनी ही व्हरायटी लागवड केली आणि त्याच्यानंतर ह्या व्हरायटीचा विकास प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. आज खंडू अण्णांकडे 50 एकरपेक्षा जास्त बागा सप्टेंबर महिन्यात ते ऑगस्ट महिन्यात छाटणी करून अगदी डिसेंबर जानेवारीमध्ये ते क्रिम्सनचा माल मार्केटमध्ये देत आहे. त्यांचं योगदान, त्यांची डेअरिंग बघून आपण सगळे शेतकरी क्रिम्सनकडे वळाला आहात. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि या सगळ्यात कष्ट करणाऱ्या, प्रयोग करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं वंदन पण करतो, नमस्कार पण करतो. नेक्स्ट. आता क्रिम्सन मध्ये ज्या अडचणी असतील किंवा जे आपल्याला प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नांचा उहापोह आपण आता करणार आहे. खूप ऍडव्हान्स मध्ये करतोय, एप्रिलपासून आपण सुरुवात करतोय, जेणेकरून ऑक्टोबर छाटणीनंतर बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. आपण नेहमी म्हणतो की एप्रिल छाटणी म्हणजे ऑक्टोबर छाटणीचा पाया आहे, परंतु क्रिम्सन मध्ये जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत, काय प्रॉब्लेम असतील ते आपण आता चर्चा करू आणि ह्या एप्रिल छाटणीमध्येच आपण ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येईल, जेणेकरून पुढे जाऊन आपला अडचण येणार नाही. आता बऱ्याच ठिकाणी कोणता रुस्टॉक वापरावा अशी एक अडचण संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नंतर लागवडीचं अंतर, स्ट्रक्चर कसं पाहिजे, नंतर ग्राफ्टिंग किंवा रिकट नंतर जोमदार वाढ झाली पाहिजे. घडांची आवक कमी आहे, घडच मुळात कमी येतात. काही ठिकाणी पोंगा अवस्थेमध्ये जो मेजर प्रॉब्लेम आहे की घड जिरतात. बऱ्याच ठिकाणी शॉर्टबेरी होऊन जाते, काही ठिकाणी तुकडा बंच राहतो, मोठा बंच असा मिळत नाहीये. पिजार किती वापरायला पाहिजे, पानांची काळोखी ह्या वर्षी बऱ्यापैकी डल पानं होता, पानांची काळोखी कमी होती ऍज कम्पेअर विथ थॉम्सन. नंतर एकसारखा कलर न येण्याची समस्या ह्या वर्षी अजिबात नव्हती, पण मागच्या 4-5 वर्षामध्ये 30% माल मागं राहून जाणं, 50% माल मागं राहून जाणं, शोल्डर व्हाईट राहणं, हा असे प्रॉब्लेम आपल्याला दिसून आले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलर एकसारखा न येणं आणि एकरी वजन कमी मिळणं. आता ह्या सगळ्या 11 प्रॉब्लेम वरती आपल्याला आतापासून जर मेहनत केली तर नक्कीच पुढील वर्षी आपण 10 टनाचं एकरी उत्पन्न
10 टन 100% एक्सपोर्ट कसा होईल, कलरचं व्हेरिएशन राहणार नाही, त्यासाठी वजन चांगलं मिळेल, किपिंग क्वालिटी चांगली मिळेल, साईज चांगली मिळेल, घट जिरणार नाही किंवा फ्लॉवरिंग मध्ये शॉर्ट बेरी होणार नाही. त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरती कशी मात करायची त्या संदर्भात आपण पुढे बघणार आहोत. नेक्स्ट मित्रांनो, आता बऱ्यापैकी काहींनी बंगलोर लावला असेल, काहींनी पोल्सन लावलंय, परंतु व्हरायटीच्या बाबतीत, रुस्टॉकच्या बाबतीत कोणता रुस्टॉक लावा हा अगदी महत्वाचा कळीचा मुद्दा आपल्या शेतकरी बांधवांपुढे असतो. पण त्याचं काय उत्तर द्यावं तर त्याच्या संदर्भात मी पुढे सांगणार आहे. नक्की पुढे घ्या. आता ह्या काही स्लाइड आहे की ह्या स्लाइड आपण ग्रेप मास्टर बुक मध्ये मागच्या 5 वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी आपण बुक काढलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रुस्टॉक बद्दल माहिती दिली होती. त्याच्यामध्ये 1103 म्हणजे पोल्सर असेल, 1104 राम रिस्टर असेल, कंटेनर आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये दुष्काळामध्ये ताण सहन करणं, हायलोक्झेरा पासून करणं किंवा निमॅटोड पासून सहनशील किंवा पाणथळ जमिनीमध्ये चालणारा किंवा क्षार मध्ये चालणारा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रूफटॉकची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यानुसार कोणता रूफटॉक सिलेक्ट केला पाहिजे हे आपण बघतो. नेक्स्ट त्याच्यानंतर डॉगरीज आहेत किंवा त्याच्यानंतर हा साल्ट क्रीक आहे. जो साल्ट क्रीक जो रूफटॉक आहे तो जिथं पीएच 8, 8.5 आहे किंवा खूप चुनखडीचं प्रमाण तिथे जास्त आहे, पीसी जास्त आहे, त्या ठिकाणी हा साल्ट क्रीक चालतो. बंगलोर डॉगरीज मात्र आपण गेल्या 95 पासून म्हटलं तर चालेल, 95-96 पासून तसं 91 मध्ये रुस्टॉक इंट्रोड्यूस झाला होता, परंतु 95-96 पासून 98-99 पासून खऱ्या अर्थानं ह्या रुस्टॉकचा मोठा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. त्याच्या आधीच्या बागा ह्या ओन रूटवरती होतात आणि रुस्टॉक आल्यानंतर त्याला पाणी कमी लागतं, बंचची साईज, शेप, घडाची किपिंग क्वालिटी, शुगर, वजन ह्या गोष्टीमध्ये रुस्टॉक म्हणजे बंगलोर डॉगरीजनं आपण क्रांती केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅनोपी, पानाची साईज, पानाचा कलर किंवा कमी पाण्यामध्ये देखील हा रुस्टॉक तग धरू शकतो. अशा पद्धतीने हा बंगलोर डॉगरेज आपण अगदी सुरुवातीच्या काळापासून 95 पासून आपण बघितलेला आहे, अगदी 2015 पर्यंत. आणि 2015 मध्ये आपल्याकडे आता क्रिम्सनच्या ह्या नवीन व्हरायटीचा रुस्टॉक वरती ग्राफ्टिंग करून त्याचे परिणाम आपण आता बघतोय. नेक्स्ट आता इथं 110 म्हणजे पोल्सन, 110 रिस्टर, रामसे, डॉगरी याच्यामध्ये जर म्हटलं ना तर निमॅटोडसाठी हा पोल्सन हा खूप ससेप्टेबल आहे. म्हणजे निमॅटोड आता भारतामध्ये वाढलेला दिसून येतोय. बऱ्याच आम्ही काही बागा बघितल्या त्या उडी राहतात, मुळावरती गाठी येतात आणि त्या ठिकाणी अजिबात टनेज भेटत नाही किंवा साल निघते त्या बागाची. म्हणजे जिथं असा खोड, गोल गरगरीत, जाडसर खोल, तपकिरी खोड किंवा रसरशीत खोड असं दिसत नाही, त्या ठिकाणी आपण जर बऱ्याच ठिकाणी जर तिथं मुळं शोधल्या तर त्या ठिकाणी निमॅटोडचा प्रॉब्लेम असू शकतो. मग तिथं आपण म्हणतो की निमॅटोडसाठी आपण मखमलीचे किंवा झेंडूचे फुलं लावा. मग आपण त्या गल्लीआड गल्लीआड झाडाआड झाडाआड झेंडूची लागवड देखील केली. परंतु निमॅटोडसाठी जर आपल्याकडे अशी मजबूत व्हरायटी असेल ती म्हणजे बंगलोर, तर हाय रेजिस्टन्स व्हरायटी आहे इथे. हाय रेजिस्टन्स असणारी व्हरायटी म्हणजे डॉगरी ऍज कम्पेअर विथ पोल्सन. पोल्सन थोडी लवकर येते, हलक्या जमिनीमध्ये डॉगरी लावा असं म्हणतात. पोल्सन भारी भक्कम जमिनीमध्ये लावावा तर ती चांगली तग धरते असं म्हणतो. नेक्स्ट पोल्सन दोनच व्हरायटी बद्दल मी जरा चर्चा करेल, बाकी भरपूर रुस्टॉक 70-80 रुस्टॉक आहेत, 100च्या वरती रुस्टॉक आहेत, परंतु सगळ्यांशी बोलत बसण्याला आपला वेळ पण नाही. आपला कामाचं काय असतं, मधमाशी प्रमाणे मध गोळा करायचं आणि बाहेर जायचं. तर पोल्सन याच्यामध्ये पोल्सनचा कलरसाठी इन्फ्लुएन्स म्हणजे लवकर बंगलोर डॉगरीज पेक्षा पोल्सन वरती कलर आणि मॅच्युरिटी ही लवकर येते. डॉगरीला थोडासा 10 दिवस टाइम लागतो. हा एक बदल आपल्यामध्ये आहेत आणि त्यामुळे पोल्सन वरती कलर चांगला येतो, नक्कीच चांगला येतो आणि लवकर येतो. परंतु त्या तुलनेत डॉगरीज वरती कलर थोडासा उशिरा येतो आणि मॅच्युरिटी देखील उशिरा येते. नेक्स्ट आता बंगलोरमध्ये थोडा व्हिगर जास्त आहे, पोल्सनमध्ये त्या कंपेअरमध्ये व्हिगर कमी आहे. पोगावस्थेमध्ये पहिले 2 वर्ष वातावरण खराब असल्यास घट बाळीवर जाण्याचं प्रमाण बंगलोरमध्ये जास्त आहे. पोल्सनमध्ये घट देण्याचं प्रमाण थोडं कमी वाटतं कारण त्याचा मुळाचं व्हिगर थोडा कमी आहे. शेंडा वाढ चांगली मिळते.
तर पोल्सनसाठी शेंडावाढीसाठी आपल्याला प्रयत्न करावा लागत आहे. आणि वातावरण अनुकूल नसेल तर थोडंसं डॉगरीजला थोडंसं प्रयत्न करावे लागतात. अजून बरेच गोष्टी आपण बरेच म्हणजे माझ्याकडे एखाद्या दुश्मनाशी लढायला माझ्याकडे धनुष्यबाण आहे, बंदूक आहे, तलवार आहे, चाकू आहे. आता आपण फक्त 2 किंवा 3च गोष्टी वरती फोकस करून कलर येण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. बाकी सगळे साधनं आपण वापरत नाही. जर सगळे साधनं वापरले तर बंगलोर डॉगरीला सुद्धा कलर येण्यासाठी काही अडचण नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर कुठल्याही शेतकऱ्याकडे कुठल्याही क्रिम्सनच्या प्लॉटमध्ये कलर येण्यासाठी किंवा मॅच्युरिटी येण्यासाठी कुठलीही अडचण नव्हती. त्यामुळे क्लायमेट हा खूप महत्वाचा रोल आहे. जसं सूक्ष्म घटनेसाठी सूर्यप्रकाशाचा खूप महत्वाचा रोल आहे, त्याच पद्धतीनं कलर येण्यासाठी क्रिम्सन व्हरायटी किंवा इतर कुठल्याही व्हरायटीमध्ये कलर येण्यासाठी क्लायमेटचा, थंडीचा खूप मोठा रोल आहे. अर्थात रूस्टॉकचा 5% रोल असेल, परंतु 80% रोल मात्र हा क्लायमेटचा आहे. त्यामुळं कोणता रूस्टॉक वापरायचा याच्याबद्दल मी तुम्हाला बंगलोर चुकीचं आहे, पोल्सन बरोबर आहे किंवा पोल्सन चूक आहे, बंगलोर बरोबर आहे असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. दोन्ही रूस्टॉक चांगले असं मी तुम्हाला उत्तर देतो. नेक्स्ट, आता स्ट्रक्चर आपण बऱ्यापैकी फ्लॅट स्ट्रक्चर किंवा फ्लॅट वाय करण्याचा आपण प्रयत्न करायचो. शक्यतो मंडप मंडपमध्ये चांगला कलर म्हणजे कॅनोपी एकावेक असते, त्यामुळे कलर व्हेरिएशन साठी आपल्याला कॅनोपी मोकळी करावी लागते. त्यामुळे कुठले पानं काढायचे त्याबद्दल बराच संभ्रम तयार होत असतो किंवा त्यावेळेस अतिरिक्त पाणी जास्त पाणी निघून जातात. पण त्या कम्पेअरमध्ये आपल्याला फ्लॅट वाय पेक्षा थोडासा कमी अँगलचा वाय करणं गरजेचं आहे. आपण बऱ्यापैकी 120 सेंटीमीटरचा अँगल कोण असलेला फ्लॅट असा आपण स्ट्रक्चर करत असतो. त्या कम्पेअरमध्ये आपण एक 90 ते 100 चा कोन हा देखील सफिशियंट होऊ शकतो क्रिम्सन किंवा रंगीत व्हरायटीसाठी. जसं त्या पद्धतीनं वाईनमध्ये आपण खूपच 60 किंवा 45चा कोन करतो, त्या कम्पेअरमध्ये आपल्याला 90चा कोन किंवा 100चा डिग्रीचा कोन हा क्रिम्सन मध्ये आपल्याला योग्य राहील. मंडपमध्ये शक्यतो करू नये, कारण तिथं बऱ्यापैकी कॅनोपी आणि कुठली पानं काढायचे त्याबद्दल बरंच अडचण येऊ शकते. नेक्स्ट, स्ट्रक्चरच्या बाबतीत लागवडीचं अंतर बंगलोर डॉगरीज व्हिगरस व्हरायटी आहे, क्रिम्सन व्हिगरस व्हरायटी आहे. त्यामुळे कलर येण्यासाठी कॅनोपीचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे. जमिनीच्या प्रकारानुसार आता तुमच्याकडे जुन्याच बागाच्या अँगलवरती तुम्ही करणार असाल तर 9x6 आपण प्रेफर करू, परंतु 9x6 ऐवजी तुम्हाला 10x5 किंवा 11x5 किंवा जमिनीचं जास्त जमीन खोल असेल तर तिथे 6चं तुम्हाला अंतर घ्यावं लागणार आहे. जमीन हलकी मध्यम असेल तर तुम्हाला तिथं 2 झाडामध्ये 5चं अंतर घ्यावं लागणार आहे. आणि वाय आकारपेक्षा व्ही आकार जसं म्हटलं त्या पद्धतीने करायची गरज आहे. आणि मंडप असल्यास कॅनोपीचं व्यवस्थापन चांगलं होतं, परंतु कलर येण्यासाठी मात्र तिथं आपल्या अडचणी येऊ शकतात. नेक्स्ट, ग्राफ्टिंग किंवा रिकट नंतर जोमदार वाढ होत नाही. आता जोमदार वाढ करायची असेल तर आपल्याला एक तर नायट्रोजनचे डोसेस महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे पाणी नियोजन महत्वाचं आहे. तर आपण जेव्हा ग्राफ्टिंग करू किंवा रिकट करू सध्या, तर त्या ठिकाणी एक मल्चिंग देखील करणं अत्यंत गरजेचं. असं जर उघडं प्लॉट असेल तर जास्त कमी तापमानामध्ये, आणि आता काल परवा 40 च्या आसपास 38, 40, 39 असं तापमान होतं. त्यामुळे अशा 38 डिग्रीच्या पुढे कुठलंही पीक हे सुप्तावस्थेमध्ये जात असतं. त्याचं चयापचय क्रिया बंद होतात, स्टोमॅटा बंद होतो, मुळांची ऍक्टिव्हिटी बंद होते. जर तापमान 36 असेल तर जमिनीचं तापमान त्या ठिकाणी 40 झालेलं असतं, 4 डिग्रीनं तापमान वाढलेलं असतं. त्यासाठी प्रत्येक जर तुम्ही रिकट केला असेल, ग्राफ्टिंग केलं असेल आणि रिकट केलं असेल आता, तर त्या ठिकाणी मल्चिंग ही कंपल्सरी केली पाहिजे. मल्चिंग केलं तर तुमचा वातावरणामध्ये जर 36 तापमान असेल तर तुमचं चिपटाच्या खाली तुमचं तापमान हे 2 डिग्री 3 डिग्री कमी असणार आहे, नक्कीच कमी असणार आहे. पण त्या ठिकाणी जर तुमच्याकडे मल्चिंग नसेल तर तुमचं 5 डिग्री 4 डिग्री तापमान हे जास्त असणार आहे. आणि त्या ठिकाणी रूट ऍक्टिव्हिटी, अपटेक, न्यूट्रंट अपटेक, पाण्याचा अपटेक हा हॅम्पर होतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला चांगली शूट ग्रोथ, चांगलं फास्ट कॅनोपी मॅनेजमेंट, फास्ट ओलांडे तयार होणं किंवा रिकट नंतर चांगली ग्रोथ होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी मल्चिंग करणं, पाणी नियोजन आणि नायट्रोजनचे डोस वाढवणं ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर तुमचा पीएच नुसार, ईसी नुसार
तुमच्या जमिनीची सुधारणा, रिक्लेमेशन ऑफ सॉइल करणं, त्यासाठी जिप्सम किती द्यायचं आहे किंवा सल्फर किती द्यायचं आहे किंवा ऍसिड ट्रीटमेंट किती द्यायची, ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. तर ग्राफ्टिंग नंतर एक फास्ट ग्रोथ होणं, दोन पेरामधलं अंतर जास्त पडणं, स्ट्रक्चर होईपर्यंत, आणि स्ट्रक्चर झाल्यानंतर मात्र तुम्हाला तिथं हा जोम कमी करायचा आहे. नेक्स्ट, आता वाढ होत असताना बाकी काही बगल फुटे असतील त्या 2-3 पानावरती पानं ठेवून कट करायचं आहे, नायट्रोजन खतं वापरायचे, सरीचा वापर करायचा आहे, आणि स्प्रे मधून देखील युरिया आणि फेरस द्यायचं आहे, कॉम्बी मॅग्नेशियम सल्फेट अल्गामेटचे स्प्रे द्यायचे, आणि वापसा पाहून होद ओले झाले पाहिजे, आणि ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही फ्लड दिलं तर देखील त्याचाही फायदा होणार आहे. एक मायक्रो क्लायमेट तयार होणार आहे, 100% मुलीला पाणी लागणार आहे, त्याचाही फायदा आपल्याला फास्ट अशा ग्रोथसाठी होणार आहे. नेक्स्ट, आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा, तो म्हणजे घडाची आवक, फ्रुटफुलनेस हा कमी होत असतो. बऱ्याच ठिकाणी मुळातच 25-30 घड भेटतात, काही ठिकाणी 40 घड भेटतात, परंतु थॉम्सन किंवा सोनाका सारखे घड, पोग्यामध्ये घड, निम्मे घड खाली निम्मे घड वरती, अशी परिस्थिती आपल्याकडे क्रिम्सन मध्ये आपल्याकडे फ्रुटफुलनेस हा कमी असतो. परंतु भारतामध्ये हा फ्रुटफुलनेस कमी आहे. बाहेरच्या देशामध्ये, साऊथ आफ्रिका असेल किंवा चिलीमध्ये असेल, अतिशय चांगला यावा असणारी, म्हणजे सहज 60-70 घड मिळणारी जी व्हरायटी आहे झाडावरती, अशी व्हरायटी आहे. म्हणजे तिला असं कोणी म्हणत नाही परदेशामध्ये की क्रिम्सनचा यावा कमी आहे, परंतु भारतामध्ये मात्र फ्रुटफुलनेस हा कमी जाणवतो बऱ्यापैकी. म्हणजे अनेक शेतकऱ्यांकडे चांगले 40-50 बंच देखील आपण बघितले, परंतु बऱ्यापैकी 30-25 काही ठिकाणी 10-12 बंच देखील आपण बघितले आहे. त्यासाठी हा फ्रुटफुलनेस कमी का आहे हे आपण बघूया. नेक्स्ट, झाडाचा फ्रुटफुलनेस का कमी, तर काही ठिकाणी वाढीचा वेग जास्त असतो, अन्नद्रव्याचं नियोजन, काही ठिकाणी आता जसं आज ढगाळ हवामान आहे, असं जर ढगाळ हवामान जर पुढच्या 8-10 दिवस, 15 दिवस, महिनाभर जर राहिलं, या ढगाळ हवामानाचा देखील, म्हणजे सूर्यप्रकाश कमी असेल, त्याचाही परिणाम आपल्या फ्रुटफुलनेस वरती, बाकी सगळ्याच व्हरायटीवरती होतो, पण त्या तुलनेत सुद्धा क्रिम्सन व्हरायटीवरती जास्त होतो. कॅनोपी व्यवस्थापन करताना आपण काडी विरळणी, काडीचं नियोजन, हे देखील गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर पानं जर रोगट झाली, भुरी जास्त आली, किंवा काडीमर रोग आला, डायबॅक जास्त आला, त्याचाही अडचण आपल्याला होऊ शकते. किंवा काही ठिकाणी चिप्स पानं चाटले, किंवा पांढरी माशी, किंवा आजूबाजूला लाल कुळी आहे पानावरती, त्याचाही विपरीत परिणाम आपल्या फ्रुटफुलनेस वरती होत असतो. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्ही जर ऑक्टोबर मध्ये जर तुम्ही जास्त जे वापरला असेल, तर त्याचाही विपरीत परिणाम ह्या एप्रिल छाटणीमध्ये फ्रुटफुलनेस वरती होतो. म्हणजे तुम्ही अतिरिक्त जीए दिला, जीए वाढवला, तर जीएच्या निगेटिव्ह इफेक्ट हा फलधारणेवरती आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रुटफुलनेसवरती, म्हणजे गर्भधारणेवरती देखील होत असतो. तर जीएला अतिशय सेन्सिटिव्ह अशी व्हरायटी आहे, त्यामुळे तुम्ही जीएचा अतिरिक्त जर यावर्षी केला, या सीझनला केला, तर त्याच्या पुढच्या वर्षी तुमच्याकडे कमी फ्रुटफुलनेस जाणवतो. याच्यावरती बऱ्याच स्टडी परदेशात देखील झालेला आहे. त्यासाठी चांगला फुटबॉल होण्यासाठी आपण एक्सपोर्ट व्हरायटी असल्यामुळे आपण लेओसिनचा वापर करू शकत नाही, परंतु फॉस्फरसचा वापर आपल्याला वाढवायचा आहे, झिरोबॉन एसओपीचा वापर आपल्याला वाढवायचा आहे आत्ता पण. त्याचबरोबर खालून पण आपल्या बेसल डोस मध्ये पण चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन मध्ये फॉस्फरस लेवल ह्या वाढवायच्या आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपला चांगलं फ्रुटफुल असेल, ह्या चांगल्या रेसिड्यू फ्री आणि गर्भधारणेसाठी, सूक्ष्म घड निर्मितीसाठी मदत करणाऱ्या काही प्रॉडक्टचा देखील आपला वापर करून घ्यायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये कुठले रेसिड्यू नको आणि कुठल्याही आपल्याला पुढे जाऊन त्याचा साईड इफेक्ट नको, असे काही चांगले प्रॉडक्ट मार्केटमधले आपल्याला ते आपण घेऊ शकता. त्याचबरोबर 2 पेरातलं अंतर कमी असायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती हा अतिशय कळीचा मुद्दा आहे, हा सगळा पाया आहे. आता जर आपल्या फ्युचरमध्ये चांगली घड निर्मिती झाली तर त्याचा फायदा आपला पुढे जाऊन वजन, साईज, किपिंग क्वालिटी, कलर ह्या गोष्टीवरती देखील होणार आहे. त्यामुळे पीजीआर किंवा जीएचं आता एप्रिल छाटणीमध्ये जे अजिबात आपल्याला वापरायचा नाहीये, पण त्याचबरोबर आपला इथेलचा वापर आपला गरजेनुसार करायचा आहे. काही ठिकाणी सायटोकाइनिन लेवल वाढवण्यासाठी सिप्टूचा देखील वापर आपला ह्या सीझन मध्ये करायचा आहे. सिप्टूचा फार चांगला रोल आहे. शक्यतो 50व्या दिवशी, 70व्या दिवशी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्टोबर छाटणीच्या आधी 1 महिना आधी आपला इथेल आणि
सीपीयूचा वापर करायचा आहे, त्याचबरोबर अमोनियम मॉलिब्डेनमचा वापर करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी जर कॅनोपी आपण नायट्रोजन वाढवतो आणि हा नायट्रोजनचं जर आपण चांगलं पचन केलं नाही, तो जर एक्सेस नायट्रोजन राहिला तर नायट्रोजनचं अमोनिकल नायट्रोजन मध्ये रूपांतर होतं, अमिनो ऍसिड मध्ये रूपांतर होतं आणि त्या ठिकाणी परत अतिरिक्त अमोनियाचं सॅच्युरेशन होऊन तिथे सूक्ष्म घट निर्मितीसाठी देखील अडचण येते आणि पुढे जाऊन पोगा स्टेजमध्ये घट जिरण्याच्या समस्येला देखील हा नायट्रोजन कारणीभूत असतो. परंतु नायट्रोजन म्हणजे खूप वाईट आणि मग नायट्रोजन द्यायचंच नाही असं जर केलं तर झाडामध्ये ताकद देखील कमी तयार होईल, पानांची काळोखीवर त्याचा विपरीत परिणाम होईल, वाढीवरती विपरीत परिणाम होईल. त्यामुळे नायट्रोजनचा बॅलन्स देखील आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रुटफुलनेससाठी फॉस्फरस अत्यंत महत्वाचा आहे. फॉस्फरसचा वापर हा फ्रुटफुलनेससाठी तर होणारच आहे, मुळांच्या वाढीसाठी होणार आहे आणि कलर निर्मितीसाठी. तर तुम्ही जर आत्ताच सरळ छाटणीला भरपूर फॉस्फरस दिला, सुपर फॉस्फेट दिला तर त्याचा फायदा आपल्याला पुढे जाऊन फ्रुटफुलनेससाठी, चांगलं वजनासाठी आणि चांगल्या कलरसाठी देखील होणार आहे. तर फॉस्फरस इज मदर फॉर कलर. तर फॉस्फरसचा वापर आपला कलर डेव्हलपमेंटसाठी खूप होत असतो. पोटॅश आणि फॉस्फरस हा खूप महत्वाचे घटक आहे ऍज कम्पेअर विथ नायट्रोजन फॉर कलर डेव्हलप्ड व्हरायटीसाठी. म्हणजे ज्या रंगीत व्हरायटीसाठी फॉस्फरस आणि पोटॅशचा मजबूत वापर आपल्याला करायचा आहे. सुपर फॉस्फेट वापरायला आपल्याला लाजायचं नाहीये. नेक्स्ट, आता पोगा अवस्थेमध्ये घट देण्याची समस्या. आता फ्रुटफुलनेसचा जो इश्यू होता तो आत्ता आपल्याला कव्हर करायचा आहे. आता आपल्याकडे फ्रुटफुलनेस असेल, चांगला मजबूत फ्रुटफुलनेस झाला तर पुढे जाऊन ऑक्टोबर 30 नंतर घट देण्याची समस्या कमी होणार आहे. म्हणजे आडात नसेल तर पुढे पोहऱ्यात येणार नाही. त्यामुळे फ्रुटफुलनेस आणि घट देण्याची समस्या याचा एकात एक कडी आहे आणि त्याचा म्हणजे एकमेकाच्या रिलेटेड आहेत. त्यासाठी आता पोगावस्थेत घट देण्याची समस्या. नेक्स्ट काय येते तर तुम्ही कधी एक्सेस नायट्रोजन देता, शेंडावाढ जास्त असते किंवा पाऊस जर त्या काळामध्ये पडला, नायट्रोजनयुक्त खतांचा वापर आपण कमी करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्टोबर छाटणीमध्ये इथेल फवारणी करायची 15-20 दिवस आधी. इथेल फवारणी केल्यानंतर बाग छाटणीच्या आधी आपल्याला मजबूत असं पाणी द्यायचंय, भोत फुटेपर्यंत पाणी द्यायचंय. नंतर एकदा बाग छाटली तर बाग छाटणी ते पोगा स्टेज म्हणजे 15-20 दिवसामध्ये आपल्याला पाणी खूप कमी करायचंय, पाणी कमी करायचंय, फर्टिगेशन कमी करायचंय. म्हणजे ह्या छाटणी ते पोगा स्टेज ह्या 20-25 दिवसामध्ये अतिशय कमी पाणी आणि कमी फर्टिगेशन आपलं झालं पाहिजे. हे मी तुम्हाला नमूद करू इच्छितो. फेलफूट घड काढताना आपला 20-22 घड जास्त ठेवायचे. म्हणजे फेलफूट काढताना आपल्याला एकदमच 30 घडावरती यायचं नाही. 30 घड आपल्याला पाहिजे, परंतु ते फ्लावरिंग शेटिंग नंतर आपला 30-35 घडावरती यायचे. तोपर्यंत आपल्याला 15-20 घड जास्त पाहिजे. म्हणजे कमीत 50 घड आपल्याला मिळाले पाहिजे. जास्तीत जास्त घड आपल्याला ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर घड संख्या आपल्याला, आपण एकदम घड कमी केलं तर झाडाचा व्हिगर पण वाढतो. त्या ठिकाणी पाणी आणि फर्टिगेशन खत देण्याचं प्रमाण आपल्याला पहिल्या 20 दिवसापर्यंत शून्याच्या बरोबरीनं केलं तर आपण या अडचणीतून मात करू शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपला शिपीचा वापर करायचा आहे, त्याचबरोबर आपला एसओपीचा वापर देखील करायचा आहे. त्याच्याबद्दलचं शेड्यूल मला नक्कीच आपल्या ऍपमध्ये मिळणार आहे. पोगा अवस्थेमध्ये जर तुमचा पाऊस झाला, नायट्रोजन झाला तर त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. त्यामुळे छाटणीच्या आधी पण आपल्याला नायट्रोजन कमी करायचं आहे. खरं छाटणीला फक्त खूप थोडा नायट्रोजन द्यायचा आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस पोटॅश लेवल आत्ताच वाढवायचे आहे आणि आपल्याला घट संख्या हळूहळू कमी करायची. नेक्स्ट, शॉर्ट बेरी. तर घट देण्याची ही एक मेजर समस्या आहे. पण फ्रुटफुल चांगला असणं, घड देण्याची समस्या आहे एकात एक असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीवरती न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला काम करायचंय. त्यामध्ये फॉस्फरस, सुपर फॉस्फेट हा डोळे झाकून 300 ते 400 किलो, 2 बॅग जास्त आपल्याला थॉम्सन सोनाका व्हरायटीपेक्षा क्रिम्सनला 2 बॅग, म्हणजे बाकी व्हरायटीला आपण 250-300 किलो देत असेल तर क्रिम्सन व्हरायटीला 350-400 किलो पर्यंत सुपर फॉस्फेट खरड छाटणीसाठी हा गेलाच पाहिजे. आता पुढे जाऊन आपण जेव्हा शेटिंग होते ऑक्टोबर छाटणीनंतर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शॉर्टबेरीची समस्या येते. शॉर्टबेरी सहजासहजी गळत नाही, त्याला खूप स्ट्रेस घ्यावा लागतो, लेबर सुद्धा काढत नाही आणि शेवटपर्यंत मनी माल हार्वेस्ट पर्यंत तुम्हाला तो एकदा जर शॉर्टबेरी झाली तर तो बाग आपल्याला खूप काम करायला लावतो. 2-3 वेळेस आपल्याला तिथं लेबर टाकून हातानं मनी काढावा लागतात. नेक्स्ट,
आता घडाचा आकार वाढवण्यासाठी आपण जे किंवा अमिनो बेसचा जास्त वापर करतो किंवा काही मायक्रोन्यूट्रन जास्त वापरतो किंवा शेटिंग मध्ये आपण एखादं टॉनिक वापरलं तर त्याची शॉर्टबेरी होऊ शकते. आणि मनी कळ करण्यासाठी आपण जेचा स्प्रे द्यायला पाहिजे शेटिंग मध्ये द्यायला पाहिजे 90% मध्ये, पण तो जर तुम्ही आपण घाबरून तर तो स्प्रे जर लेट झाला तर जास्त सेटिंग आपल्या मण्यामध्ये आपल्या घड्यामध्ये होते. त्या ठिकाणी झिंक आणि बोरॉनची कमतरता असेल देखील तरी देखील शॉर्टबेरीज होत असते. आणि अन्नद्रव्याची पूर्तता काही कमी असेल तर त्याची पूर्तता आपल्याला वेळीच करणं गरजेचं आहे. जेचा वापर आधी जर झाला तर त्या ठिकाणी शॉर्टबेरी होऊ शकते. जेचा वापर जर पहिल्या 20-25 दिवसामध्ये जर झाला तर तिथे शॉर्टबेरी होण्याचे चान्सेस जास्त आहे. परंतु जर त्या ठिकाणी जर तुम्ही जीए दिला नाही तर त्या ठिकाणी छोटा घड राहण्याची देखील समस्या येते. म्हणजे अगदी ताळमेळ, अगदी डोळ्यात तेल घालून क्रिम्सनच्या बागायतदारांना आपल्या बागेचं ऑब्झर्वेशन करायचंय. त्यासाठी शॉर्टबेरी जर झालीच आपल्याला फक्त 1 ग्रॅम जे घ्यायचा आहे तो 100% शेटिंग मध्ये, त्या ठिकाणी तुमची शॉर्टबेरी 90% कमी व्हायला पाहिजे. पण जर झाली नाही तुम्ही सल्फर आणि युरियाचा वापर करू शकता. थिनिंग मध्ये तुम्हाला शॉर्टबेरी काढता येऊ शकते किंवा तुम्ही कॅल्शियम क्लोराईडचा देखील वापर करू शकता. फक्त शॉर्टबेरी होऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. एकदा जर शॉर्टबेरी झाली तर तुमचे 10-20 हजार रुपये वाढणार आहे लेबरसाठी, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. त्यामुळे स्टेज ओळखणं आणि स्टेजनुसार काम करणं, घड छोटा आहे की मोठा आहे त्यासाठी जे घ्यायचं का काय घ्यायचं, किंवा 90% मध्ये मी जे गळीसाठी वापरू की 100% मध्ये वापरू की 110% मध्ये वापरू, याचा ताळमेळ ठेवणं अतिशय गरजेचं. त्या त्या दिवसामध्ये मात्र तुम्ही चांगल्या तज्ञाच्या टचमध्ये असणं, दररोज फोटो पाठवणं, दररोज वेगळ्या तज्ञांना आपल्या बागेमध्ये घेऊन येणं. आता आजूबाजूला भरपूर चांगले बागायतदार आहेत, चांगले मित्रमंडळी आहेत आपली की त्यांना त्या स्टेज आता नक्कीच चांगल्या प्रकारे ओळखता येतात. नेक्स्ट, पुढचा जो महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो तुकडा बंच. हा प्रॉब्लेम फक्त 10% शेतकऱ्यांकडेच येत असतो. हा जर तुकडा बंच असेल याला कारण म्हणजे आता आपलं एप्रिल छाटणीचं नियोजन. एप्रिल छाटणीमध्ये तुम्ही खतांचे डोसेस कसे देता, पाणी नियोजन, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन किंवा पिजारचा वापर याचाही कळत नकळत परिणाम होत असतो. नेक्स्ट, खूप छोटे बंच असतील तर ह्या वर्षी सगळ्यांनी अगदी 50 ग्रॅम पासून प्रत्येक एक्सपोर्टरनं माल घेऊन गेले. पण पुढच्या वर्षी जेव्हा बंपर प्रोडक्ट्स येईल त्यावेळेस मात्र आपण चोख माल, चांगला बंच 300-400 ग्रॅमचा बंच आपल्याला मार्केटला पाठवायचा आहे. 50-100 ग्रॅम असेल तर तिथं आपल्याला अडचणी येऊ शकतात. पाकळी नसेल, संगळ घड असेल तसं आपल्याला नसायला पाहिजे. त्यासाठी खरड छाटणीमध्येच आपल्याला योग्य असं नियोजन करायचं आहे. याचबरोबर गोळीबार छाटणीमध्ये पानं निरोगी राहिले पाहिजे, हेल्दी राहिले पाहिजे, पानांनी कार्यक्षम राहिलं पाहिजे. तर आणि तरच खरड छाटणीमध्ये आपल्या त्या वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होईल, खोड रसरशीत होईल, खोड फुगेल. त्यासाठी देखील आपल्याला काम करणे. जर आता जर खोडामध्ये चांगला एनर्जी असेल, चांगलं स्टोरेज झालं तर हेच एनर्जी, हेच स्टोरेज आपला पुढे जाऊन बंच साईज, चांगलं वजन, चांगला कलर, टनेज वाढण्यासाठी आणि चांगली किपिंग क्वालिटीसाठी देखील मदत होणार आहे. त्यामुळे ह्या खरड छाटणीचे आपल्याला 3 उद्देश असतात मित्रांनो. त्यामध्ये चांगलं फ्रुटफुलनेस होणं, वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होणं आणि आपली बाग रोग आणि कीडमुक्त ठेवणं. हे 3 चॅलेंजेस आपल्या पुढे असतात. तर आपले हे तुकडा बंच, कमी वजन, कमी कलर हे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होऊ शकते. 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान मात्र आपल्याला थोडस हलकासा जी तिथे घ्यायचा आहे, थोडासा शिप्पी पण देखील घ्यायचा आहे. फेल फूट काढल्यानंतर तर तुम्हाला बंचचा आकार थोडासा आपल्याला मोठा मिळवता येऊ शकतो. हे पण काम खूप नाजूक आहे. इथं जर थोडा जास्त झाला तर घड वातड होणे, घड कडक होणे, दांडे कडक होणे, देठ कडक होणे आणि हा कडकपणा हा शेवटपर्यंत राहतो. हारतीच्या वेळेस देखील हात लावला की मणी तुटतात. तर त्यामुळे हा अतिशय क्रिम्सन जेवढी सोपी आहे तेवढी अवघड आहे आणि खूप काम करावं लागणार आहे. कामापेक्षा खूप ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे, खूप निरीक्षण करावं लागणार आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेक्स्ट, आता पिजारचा वापर किती करायचा आहे. पिजार हे सगळं आपलं पुढचं गोष्टी आहे. कापसाळलेल्या अवस्थेमध्ये 20 ते 25 दिवसादरम्यान, फुलर अवस्थेमध्ये 6 ते 8 mm मध्ये, 8 ते 10 mm मध्ये, नंतर पाणी उतरायच्या स्टेजमध्ये, पिजार मध्ये तुमचं जीए झालं, सीपीयू झालं, एखादं सीवीड झालं किंवा एक इथ्रेलचा वापर कसा करायचा त्याबद्दल ही जनरल रिकमेंडेशन आहे. पण प्रत्येक प्लॉट टू प्लॉट नुसार, नुसार, तुमच्या स्टेज नुसार हे वेगळं असणार आहे. नेक्स्ट, मित्रांनो, मी आता अनेक शेतकरी बंधू आले, पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतोय. आवाज येतोय? सुनील गवळी साहेब आवाज येतो?
आहे. ओके. बाहेरचा आवाज यायला नकोय. संजय सरोदे, गुड इव्हिनिंग सर. मित्रांनो, ग्रेप मास्टर अजून काही आपले मुद्दे आहेत या वर्षीच्या प्रॉब्लेमचे की पुढच्या वर्षी येऊ नये म्हणून आपण बोलणार आहोत. परंतु अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी मागच्या वर्षी क्रिम्सनचं शेड्यूल ग्रेप मास्टर ऍपच्या माध्यमातून त्यांनी काही बागा तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी त्यांना बी थोडं बोलायला चान्स देतोय. त्याच्यामध्ये मधुकर डावरे कोलंब्याचे आहेत, ऋषी पवार आहेत, कैलास वाजे आहेत, पंढरनाथ घुले आहेत, ऋषी कोंबडे आहेत. तर मी मधुकर डावरेंना विनंती करतो की त्यांनी बोललं तर बरं होईल. दोन शब्द आपल्या सर्व शेतकऱ्यांना क्रिम्सन व्हरायटी बद्दल तुमचे काय अनुभव आहेत ते सांगितलं तर बरं होईल. मधुकर डावरे, बोला सर, बोला बोला. बोला बोला. काय वाटलं तुम्हाला क्रिम्सन मध्ये आणि ऍपच्या माध्यमातून कसा फायदा झाला तुम्हाला? चांगली व्हरायटी आहे. बद्दल काही अडचण नाही. उत्पादन चांगले. एकरी आम्हाला 9.5 टन ऍव्हरेज भेटलं क्रिम्सनचं. 9.5 टन भेटले. व्हेरी गुड. चांगली व्हरायटी आहे, त्याच्याबद्दल काय सांगायचं. धन्यवाद धन्यवाद. हा बोला सर. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही क्रिम्सन बद्दल? चांगली व्हरायटी आहे आणि रेट पण चांगला भेटतो, पैसे पण चांगले भेटतात. सगळ्यांनी लावली पाहिजे कलर व्हरायटी. कलर पण येतो चांगला. काम चांगलं केलं पाहिजे. गड मोजून ठेवले पाहिजे. नंतर तिची बोट 2-3 वेळेस तिचे असे मनी काढले पाहिजे, 3 ते 4 वेळेस. ओके, चालेल. धन्यवाद डावरे साहेब. डावरे साहेब, मधुकर डावरे साहेब हे कोलंब्याचे चांगले बागायतदार आहेत. त्यांच्याकडे 5 वर्षापासून क्रिम्सन व्हरायटी आहे. हा साहेब, पण तुमच्यामुळे सगळं झालं. तुम्हीच मदत केली. तुमच्या वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन घेतलं, चांगली माहिती सांगितली, त्याच्यामुळे आम्ही पण त्यातलं चांगलं. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तसेच मी पंढरनाथ घुले यांना विनंती करतो, ते मावळीचे शेतकरी आहेत, की त्यांनी त्यांच्या क्रिम्सन बद्दल बोलावं थोडस. घुले मामा. हॅलो. हा बोला मामा. क्रिम्सन बद्दल काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल शेतकऱ्यांना? मध्ये आम्हाला चांगली क्वालिटी वाटली आणि चांगलं वाटलं. असं खर्च कमी खर्चात चांगलं उत्पन्न आहे ग्रेप मास्टर मुळे, आणि हे कमी खर्चाचं आहे असं. ओके. ऋषी पवार. धन्यवाद मामा. ऋषी पवार बोल. हॅलो. हा बोल. काय वाटतं क्रिम्सन बद्दल? चांगली व्हरायटी आहे क्रिम्सन एकदम. आणि क्रिम्सन व्हरायटी तशी आम्ही म्हणजे पहिलंच वर्ष असल्यामुळं काय करायचं काय नाही त्या व्हरायटीची बरीचशी म्हणजे माहिती नव्हती. त्यामुळे आम्ही तुमच्या सरांच्या तुमच्या व्हिडिओ बघत असतो, त्यावरून ग्रेप मास्टर ॲपची पण माहिती मिळाली आणि त्यामुळे सोपं गेलं. क्रिम्सन व्हरायटी पहिल्या वर्ष असताना बी आम्हाला चांगलं उत्पादन मिळालं, कलर यायला पण काही अडचण नाही आली. आणि ॲपवर बी प्रश्न टाकल्यानंतर आम्हाला लवकर त्याचं काही समाधानकारक उत्तर भेटतं. धन्यवाद धन्यवाद ऋषी भाऊ. कैलासवाजी आहेत का ऑनलाईन? कैलासवाजी साहेब हे इगतपुरी घोटी तालुक्यातील भाताच्या पिकातील शेतकरी आहेत. त्यांच्या आजूबाजूला 20 किलोमीटर कुठे द्राक्षाची बाग नाहीये. कैलासवाजी साहेब थोडं सांगा. त्यांची आता मुलाखत नमस्कार सर. पण झाली. आवाज येतोय का? आवाज येतोय. हा, चांगली व्हरायटी आहे सर क्रिम्सन. आमच्या एरियात तर खूप मोठमोठे प्रॉब्लेम होते, पण ते आपल्या मदतीने सगळे चांगले सॉल्व्ह झाले. वेळोवेळी आपली मदत मिळाली म्हणजे ऍपच्या माध्यमातून. जसं काय आम्ही इकडं तर आमच्या एरियात कुठंच द्राक्ष नव्हते, पण तुमच्या मार्गदर्शनामुळे ते बऱ्यापैकी आमच्या अडचणी सॉल्व्ह झाल्या. अजूनही थोड्याफार अडचणी आहे, तर त्या पण सॉल्व्ह होतील असं. काय अडचणी आता सध्या? काय वाटतं अजून अडचणी? थोडं टनेज आहे ना कमी मिळालं आम्हाला. 6 टन एकरी मिळालं. किती? 6 टन एकरी. वजनाचा प्रॉब्लेम. हो हो हो. नक्कीच आपण हे प्रॉब्लेम त्यासाठीच आपण कलर वगैरे एकदम छान मिळाला. हो हो. हा, ते ऍव्हरेज जरा कमी भेटलं. बरोबर. धन्यवाद धन्यवाद वाजे साहेब. याच्यानंतर ऋषी कोंबडे साहेब, चांदोरी शेतकरी, त्यांचा काय अनुभव तो पण ऐकू आपण. ऋषी भाऊ. हॅलो. हा बोला. हॅलो, आवाज येतोय? हो. सर, मला खूप चांगल्या पद्धतीने ऍपचा फायदा झाला. मी ऍपचं सबस्क्रिप्शन थोडं लेट घेतलं होतं, पण तरी पण मला क्रिम्सन बद्दल खूप चांगला फायदा झाला ऍपचा. आणि माझं जे टनेज काड्या कमी असताना मला 4+ टनेज भेटला.
पहिलं वर्ष होतं ना? हो, पहिलं वर्ष होतं. त्यातली त्यात माझं काड्यांचं काम झालेलं नव्हतं, पण मग तरी पण ऍपच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन भेटलं आणि त्याच्यात खूप चांगली मला म्हणजे माझं जे अ, अ, काम करायचं पद्धत आहे ती पण व्यवस्थित सोपी गेली मला. ओके. ओके, आणि धन्यवाद. नवीन व्हरायटी तांदूळच्या या आपल्या शिवारात सक्सेसफुल ठरली. हो, चांदोरी हा ऊसाचा बेल्ट आहे, पण तिथे पण आपली क्रिम्सन व्हरायटी मूळ रोल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि चांदोरी पट्ट्यामध्ये गळकुजीची समस्या मोठ्या प्रमाणात असतात, तिथे पण क्रिम्सन गंगा काठेला किंवा डावणीचा प्रॉब्लेम हो, असतो, तिथं पण आपल्याला डावणी डावणीचा आणि खरड्याचा इकडे प्रॉब्लेम जास्त असतो, पण मग तिकडं म्हणजे ज्या ज्या पद्धतीचे स्प्रे जे सरांनी गणेश रुमने सरांनी सांगितले होते ते आम्ही कंटिन्यू केले, त्यांचा बेस्ट रिझल्ट आला आम्हाला. ओके, धन्यवाद कोंबडे साहेब. सर्वच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ऍप वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं सर्वांचं मी धन्यवाद धन्यवाद मानतो. आणि आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया. संजय सरोदे साहेब असतील तर त्यांना मी बोलण्याची विनंती करतो की त्यांनी पण जवळजवळ 6 वर्षापासून ते क्रिम्सन व्हरायटीमध्ये आजचे धडपड करताय. संजय भाऊ आहेत का ऑनलाईन? संजय सरोदे आहेत का? सुनील गवळी साहेब बोलाल का तुम्ही थोडं क्रिम्सन बद्दल? सुनील गवळी साहेबांनी 9 टन उत्पन्न घेतलं यावर्षी. गवळी साहेब व्हिडिओ हा चालू करा नमस्कार. सर. व्हिडिओ पण हा चालू करा. नमस्कार. व्हिडिओ चालू करा गवळी साहेब. धन्यवाद सर. बोला बोला, तुमचं मनोगत सांगा क्रिम्सन बद्दल. हा नमस्कार सर. नमस्कार. खूप छान माहिती देतात तुम्ही. एक क्रिम्सन ज्यांनी लागवड केली त्या शेतकरी बांधवांना. सर क्रिम्सन व्हरायटी आता आपलं घरचं दुसऱ्या वर्षाचं या वर्षी पीक होतं. तर त्यामध्ये आपल्याला एकरी 9 टनाचं उत्पन्न मिळालं. क्रिम्सन मध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे याच्या अगोदर जे त्या व्हरायटी विषयी जे जे ऐकलेलं होतं ते प्रत्यक्ष करताना काही निरीक्षण केले. त्याच्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं तुम्ही सांगितलं का या व्हरायटीमध्ये जर स्टोरेज जर भरपूर असेल तर ह्या ज्या क्रिम्सन मध्ये आज शेतकरी ज्या अडचणी येत आहे ज्याच्यावर विचार करतोय, जर स्टोरेज असलं तर याच्यातल्या बऱ्याचशा अडचणी ह्या येतच नाही. मग त्याच्यामध्ये जसं तुम्ही आता सांगितलं का गड छोटा निघणं किंवा गड जिरणं किंवा कलर एक सारखा न येणं आणि टनेज न मिळणं, तर स्टोरेज व काम होणं महत्वाचा विषय आहे. आणि आता खरड छाटणीचा सीझन आहे, तर याच्यामध्ये जर स्टोरेज व प्रत्येकाने काम केलं तर क्रिम्सन मध्ये येणाऱ्या ह्या ज्या प्रमुख समस्या या बऱ्याचशा बाजूला होतील. आणि नंतर मग जर लोड लिमिटेशन व जर काम झालं, थिनिंग व काम झालं तर याच्यात खरोखर अडचण तयार होणार नाही. आणि अजून एक महत्वाचा विषय की आपल्याकडं ज्या फिजर वापरात असणाऱ्या ज्या व्हरायटी आहे याची आपल्या शेतकरी बांधवांना सवय आहे. तर त्याच्यामुळे क्रिम्सन मध्ये काम करताना कुठंतरी ज्या प्रॅक्टिस आपल्याला माहित नाही ह्या जर आपण जर टाळल्या तर क्रिम्सन मध्ये अडचणी तयार होणार नाही. कारण बऱ्याचशा बागायतदारांकडून कुठंतरी फिजरचा वापर गरज नसताना होतो आणि त्याच्यामुळे अडचणी तयार होत आहे. तर ज्या प्रॅक्टिस माहित नाही किंवा गरजेच्याच प्रॅक्टिस जर केल्या तर क्रिम्सन मध्ये अडचण होणार नाही आणि चांगलं उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळेल. बस इतकंच या माध्यमातून मी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद गवळी साहेब. खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आपण आणि स्वतः प्रॅक्टिकली तुम्ही चांगलं टनेज मिळवलेलं आहे. तर आता जो गवळी साहेबांनी जो मुद्दा सांगितलाय, संजय सरोदे साहेब बोलणार आहे का? त्यांना 1 मिनिटाचा घेऊ आणि पुढचं आपण सेशन चालू करूया. मित्रांनो, आता जर जास्त जे झाला ना तर रॅचिस म्हणजे घडाचा दांडा कडक होतो आणि ब्राउनिंग आणि असा माल पुढे जाऊन लवकर तपकिरी पडतो आणि स्पॉन्जी टिश्यू तिथे तयार होतात. म्हणजे डिहायड्रेशन लवकर होतं, त्या मालाला मॅच्युरिटी लवकर येते आणि ट्रान्झिट पिरियड मध्ये ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला तिथे तो माल ब्रुजिंगला पण बळी पडू शकतो. म्हणजे जसे जरी आपण म्हटलो की थॉम्सन, सोनाका ह्या व्हरायटीच्या तुलनेमध्ये क्रिम्सन खूप मजबूत व्हरायटी, पण जर तिथं आपण अतिरेक केला जीएचा तर त्या ठिकाणी आपली किपिंग क्वालिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते आणि तिथं डिहायड्रेशन म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणात आपण लॉंग ट्रान्झिट मध्ये जसं ह्या वर्षी आपल्याला 20-40 दिवस लागत आहे, तर त्या ठिकाणी आता खरा कस लागणार आहे. सगळ्याच व्हरायटीचा कस लागतोय. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंट्रीमध्ये इच अँड एव्हरी कंट्रीमध्ये इथे ह्या वर्षी प्रॉब्लेम आहे, ब्रुजिंग आहे, क्रॅकिंग आहे, काही ठिकाणी फंगस ग्रोथ देखील आहे. आणि आता ह्या खऱ्या अर्थाने किपिंग क्वालिटीचा कस क्रिम्सनचा आता ह्या वर्षी पण लागणार आहे.
आणि आपण रिझल्ट घोडा मैदान जवळ आहे, काही कंट्री पोहोचत आहे, काही बरेचसे कंट्री अजून पोहोचायची बाकी आहे. तर त्याच्यानंतर देखील सीझन नंतर देखील पण आपण बघूया की क्रिम्सन कशा पद्धतीनं रिस्पॉन्स करते. पण जीएचं खूप वावडं आहे आणि जीएचा अतिरेक केला तर आपण आपल्या पायावर धोंडा पडवून घेऊ शकतो. एवढंच मी ह्या इथं या निमित्तानं सांगू इच्छितो. नेक्स्ट आता पुढच्या मुद्द्यांकडे वळूया आपण. यावर्षी जो काळोखीचा मुद्दा आहे, पानांची काळोखी, या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी टिकून राहिली. अगदी जानेवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये संपणारी थंडी डिसेंबर, जानेवारी आणि अगदी काल परवापर्यंत फेब्रुवारीमध्ये देखील 10 डिग्री तापमान रात्रीचं होतं आणि 35 डिग्री तापमान सकाळचं होतं. तर अशा पद्धतीनं आणि काही ठिकाणी 10च्या आत टेम्परेचर आलं, काही ठिकाणी 3-4 डिग्री पर्यंत टेम्परेचर जर रात्री खाली आलं तर तिथं मोठ्या प्रमाणात एक झटका पानांना बसतो आणि तो झटका बसून ते पानं अजिबात उजरत नाही. मग तिथे तुम्ही कॉम्बियप द्या, काही सीवीड द्या किंवा अजून काही टॉनिक द्या, अमिनो ऍसिड द्या, तर ते पानं आपली काळोखी आणि आपला त्याला एक प्रकारचा पूर्ण स्ट्रेस आलेला असतो, पानं निबर झाले असतात, त्याच्यामध्ये कुठलाही बदल दिसत नाही. आणि असा चांगल्या पद्धतीनं पानांची काळोखी ही ह्या वर्षी 50% बागामध्ये नव्हते, परंतु चांगल्या प्रकारे तो बाग आपला निघून गेलेला आहे. परंतु पुढील वर्षी ही समस्या यायला नको, तर आपल्याला पानांच्या काळोखीकडे म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट, इरिगेशन मॅनेजमेंट आणि थंडी ऊन वाऱ्यापासून त्या बागेचं संरक्षण कसं करता येईल त्यासाठी आपलं काम करणं गरजेचं आहे. आता ह्या वेळेस पानांची काळोखी टिकणं, मी हे ऑक्टोबर बद्दल बोललो, परंतु आता एप्रिलमध्ये म्हणजे आता खरड छाटणीनंतर देखील आपलं पानं हे टिकले पाहिजे. त्यासाठी शेवटपर्यंत टिकले पाहिजे की जो स्टोरेज व्हायचा असेल तर आपल्याला पानं हे ऑक्टोबर पर्यंत चांगले मजबूत गर्द हिरवे राहिले पाहिजे, तर आणि चांगलं प्रकाश संश्लेषण क्रिया होईल आणि आपल्या वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होईल, खोड रसरशीत होईल. बऱ्याच ठिकाणी उडी खोडं दिसतात ऍज कम्पेअर विथ थॉम्सन मध्ये, क्रिम्सन मध्ये झाड बूड लवकर फुगत नाही. तर त्यासाठी आपल्याला स्टोरेज वाढवण्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पानांचं आरोग्य चांगलं टिकवणं तितकंच महत्वाचं आहे. नेक्स्ट, काही आपण जास्त वेळेस पिजारचे डोस घेतो, काही बुरशीनाशक वापरतो, त्याच्यामुळे देखील पानं रफ होतात. त्यासाठी आपला काही मॅक्रोडंट वापरायचे, काही शिवीडचा वापर करायचा आहे आणि काही ठिकाणी बोरॉनची टॉक्सिसिटी पण दिसते. तर पानदेट परीक्षण करून खतांचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे, तर आपली पानांची काळोखी शेवटपर्यंत टिकून राहील. नेक्स्ट, तर सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे ती एकसारखा कलर न मिळणे. मित्रांनो, ही समस्या ह्या वर्षी अजिबात कुठेही दिसून आली नाही. परंतु ह्या वर्षाच्या मागच्या वर्षी, या वर्षी अनेक ठिकाणी 50% माल मागं राहिला, हा एक्सपोर्टर नीट माल काढत नाही, हिरवी शोल्डर राहिली, तर अशा अनेक अडचणी आपण करतो, परंतु त्याला कलर चांगला मिळत नाही. याला कारण म्हणजे आपल्याकडे लोड जास्त आहे, आपल्याकडे पिजार आणि जीएचा वापर जास्त होतो. पिजार आणि जीएचा वापर उशिरा होतो, 10-12 mm पुढे होतो. पानांची कार्यक्षमता ढासळली आहे का, आणि तापमानातील बदल, थंडी कमी, असं जर परिस्थिती असली तर आपल्याकडे कलर एकसारखा मिळत नाही. मित्रांनो, रूस्टॉक वरती कलर येतो हे 5% सत्य आहे, 10% सत्य आहे, 10%च रोल आहे. परंतु 90% रोल हा क्लायमेटचा आहे कलर येण्यासाठी. जो ह्या वर्षी चांगलं क्लायमेट होतं, थंडी शेवटपर्यंत टिकून होती आणि कुठल्याही बागेमध्ये कलर येण्याची समस्या माझ्या बंगलोर आहे का, पोल्सन आहे का, अजून रामसे आहे, असं कुणी तक्रार केलेली नाही. कारण कलर येण्यासाठी जे क्लायमेट पाहिजे ते ह्या वर्षी भरपूर चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. नेक्स्ट, आता कलर यासाठी आपला इथेलचा वापर आपण कंपल्सरी करतोय, तो 120 ml पर्यंत इथेल तुम्ही घेऊ शकता. गडलिंगची अजून प्रॅक्टिसेस, आपली पूर्वी गडलिंग ओन रूटला आपण करायचो, पण रूस्टॉक आल्यानंतर आपली साईज पण वाढली, किपिंग क्वालिटी पण वाढली, बंच साईज पण वाढली आणि पिचकेपणा पण कमी झाला ऍज कम्पेअर विथ ओन रूट. ओन रूट मध्ये आपण गडलिंग कंपल्सरी करायचो, स्किल लेबर त्यावेळेस तयार झाले होते गावागावामध्ये. पण आता एखादा चुकीचा लेबर जर झाड गडलिंग करताना जखमी झालं, जास्त खोल जखमी गेलं, तर ते झाड पण मरत होते. पण चांगलं स्किल लेबर असेल तर तुम्हाला क्रिम्सन वरती गडलिंग करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी आतापासूनच आपल्याकडे असणारा स्टाफ लेबर ट्रेन करून गडलिंगसाठी आपलं काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर लोड नियोजन, बंच नियोजन, घडाची साईज, घड्यामध्ये असणारी मनी संख्या, याचाही कलर येण्यासाठी खूप मोठा फायदा आहे. त्याचबरोबर पिजरचा वापर, पिजार आपण अतिरेक करतोय, जे तर देतो, त्याच्याबरोबर एखादं टॉनिक कंबाईन, अजून एखादं सीवीडचं त्याचा साईड इफेक्ट नाही. सीवीड कलर येण्यासाठी, पानांची काळोखी वाढण्यासाठी आपला फायदा करतं, पण एखादं स्टिम्युलंट किंवा शिकवीचा अतिरेक किंवा कंबाईन डायमोरचा आपण वापर करून बघतो. तर तसं ट्रायल इरर तुम्ही अजिबात करायला नाही पाहिजे, कारण भरपूर ट्रायल इरर
अनेक आपल्या चांगल्या बागायतदारांनी अनेक ट्रायल एरर करून त्यांनी कष्ट करून तोटे सहन करून काम केलेलं आहे. त्याचा आपल्याला बेनिफिट या वर्षी घ्यायचं आहे. आपण शेतकऱ्यांना ट्रायल करण्यापेक्षा नक्कीच तुम्ही ट्रायल करा, परंतु अतिरेक करू नका, एवढंच मी तुम्हाला नक्की सांगेन. पानांची कार्यक्षमता वाढण्यासाठी शिवीड अल्गामेटचा वापर करा. लवकर छाटणी घेतली, सप्टेंबरमध्ये जर छाटणी असेल तर तिथं कलर लवकर येतो, कारण तिथं नॅचरली थंडी असते. पण जर 15 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबरला तुम्ही छाटणी घेतली तिथं मात्र कलर येण्यासाठी तुम्हाला थोडंसं मेहनत घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर पानं काढणे, बोटाळणी करणे, जमिनीची हलकी मशागत करणे, इरिगेशन मॅनेजमेंट, थेरेसचा वापर, मोरचूटचा वापर, याचाही वापर करून आपल्याला कलर येण्यासाठी योग्य वेळीस योग्य काम करणं, योग्य डोस देणं गरजेचं आहे. कलरची एक फार मोठी समस्या क्रिम्सन मध्ये आहे, पण क्लायमेट हे त्याच्यावरती एक नंबरचं उत्तर आहे. परंतु क्लायमेट दरवेळेस आपल्याला साथ देईल असं नाही. त्यामुळे आपल्याही काही प्रॅक्टिसेस आपण आत्मसात करणं हे किंवा नवीन प्रॅक्टिसेस करणं, जसं गडलिंगची प्रॅक्टिस, मी एवढं सांगेल की गडलिंगची प्रॅक्टिस तुम्ही चालू करा, तुमच्या कलरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नेक्स्ट. आता एकरी वजन कमी, आता बरेच शेतकरी सांगितलं की 6-7-8 टनाच्या आसपास वजन आहे. काही मंडळींचं नक्कीच 9-10 टनापर्यंत देखील वजन आहे. आणि परदेशात क्रिम्सन ही कमी टनेजची व्हरायटी नाही, कमी फुटफुलण्याची व्हरायटी नाही, चांगलं 10-12 टन उत्पन्न सहज येऊ शकणारी ही व्हरायटी आहे. परंतु आपल्याला अजून क्रिम्सनचे तंत्र आणि मंत्र शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. तर एकरी टनेज कमी बसतंय, कारण बघूया आपण. सरासरी 7-8 टन उत्पन्न येत आहे. नेक्स्ट. आपण म्हणतो काही गैरसमज आहे की जर जास्त टनेज, जास्त बंच संख्या ठेवली तर मग कलर येण्यासाठी अडचण येईल का, मग पक्वता कालावधी लागेल का. मित्रांनो, खरं काय होतं की भाव चांगले असतात आणि क्रिम्सन व्हरायटीला बंगलोर डॉगरीज असेल तर तुम्हाला 140-150 दिवस झाले पाहिजे, तर तुम्हाला 140 दिवस कमी कमी व्हायला पाहिजे, तर तुम्ही हार्वेस्टिंगचा प्लॅन करू शकता. परंतु आता 120 दिवसानंतरच आपण सॅम्पलची घाई करतो. 125-30व्या दिवशीच आपल्याला हार्वेस्टिंग कशी येईल आणि आपल्याला 125 ते 130चा रेट कसा मिळेल, ही कॉम्पिटिशन शेतकरी बांधवांमध्ये असते. आणि त्यामुळे आपण अर्धवट कच्चा माल, त्यामुळे देखील टनेजला आपला 15 ते 20% फटका हा शेवटच्या 15 दिवस तुम्ही बाग लवकर हार्वेस्ट केल्यामुळे तुम्हाला एकरी 2 टनाचा फटका हा बसतोय, असं मला ऑब्झर्वेशन मध्ये मी सांगू शकतो. की बरेच आपण घाई करतो, रेट खूप जास्त आहे, पटकन हार्वेस्ट करा. कलर पण आलाय, कलर आला, परंतु शुगर ह्या वर्षी बऱ्याचशा क्रिम्सन ह्या 14-15 शुगरलाच हार्वेस्ट झालेलं आहे. त्यामुळे देखील तुमचं वजन कमी मिळू शकतं. दरवर्षी हे होत असतं. त्यामुळे एकरी वजनचा हा पण एक आपले प्रॅक्टिसेस लवकर आपण घाई करतो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर मनी शेडिंग नंतर लगेच घट नियोजन करावे. फॉस्फरस पोटॅशच्या लेवल आपला वाढवायचं आहे. खरड छाटणीमध्ये आणि गोळीबार छाटणीमध्ये देखील पानं निरोगी असून निरोगी ठेवणं, जेणेकरून आपल्या वेलीमध्ये स्टोरेज वाढेल, प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढेल, शुगर फॉर्मेशन चांगलं होईल, स्टोरेज वाढेल आणि झाड थकणार नाही, याच्याकडे देखील आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. नेक्स्ट. मित्रांनो, हे काही मुद्दे होते. आता मी थोडंसं ग्रेप मास्टर बद्दल ऐकेल. ग्रेप मास्टर मध्ये इतके दिवस आम्ही तुम्हाला बरेचसे शेतकरी युट्यूबच्या माध्यमातून देखील आपले 80% प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु मगच मी म्हटलं की क्रिम्सन व्हरायटीमध्ये तुम्हाला बारकाईनं डोळ्यात तेल घालून दिवसातून दररोज तुम्हाला आम्हाला फोटो काढून स्टेज आम्हाला पाठवायचे आहेत, तरच आपलं चांगलं नियोजन होऊ शकेल. नाहीतर आपली एखादी चूक जरी 80% मध्ये जेचा स्प्रे घ्यायचा की 110% मध्ये घ्यायचा, याच्यामध्ये देखील आपली जर गडबड झाली तर आपल्याकडे शॉर्टबेरी होणं, फुगवण न होणं या समस्या येऊ शकतात. गळ वाढणं किंवा घट जिरणं ह्या देखील समस्या वाढू शकतात. किंवा कलर न येणं, पीजीआर लेट झाला तर तुमच्याकडे कलर न येणं, हार्वेस्टिंग लेट झाली, लवकर झाली तर तुमच्याकडे वजन न वाढणं, ह्या देखील समस्या आपल्याकडे येऊ शकतात. त्यासाठी ग्रेप मास्टर ऍप नेहमी तुमच्या सोबत आहेतच. ग्रेप मास्टर मध्ये आम्ही तुम्हाला वेदर फोरकास्ट देत असतो, तुम्हाला छाटणीच्या नुसार शेड्यूल देत असतो. नेक्स्ट. याचबरोबर तुम्ही आम्हाला दररोज 10 प्रश्न आम्हाला विचारू शकता, बागेतून फोटो काढून तुम्ही आम्हाला पाठवू शकता. तर अशा पद्धतीचं एक अतिशय उत्तम शेड्यूल, त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीचा प्रकार, व्हरायटी, तुमचं क्लायमेट, तुमचा जिल्हा कोणता, तुमची व्हरायटी कोणती, यानुसार आम्ही तुम्हाला शेड्यूल देत असतो. नेक्स्ट. विचारा तुम्ही, सांगतो आम्ही ह्या विंडो मधून तुम्ही आम्हाला दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ तुमच्या बागेतले स्टेज, तुमच्या बागेतले फोटो, पानांचे फोटो, घडाचे फोटो, घडाची साईज किती, घडाचं
पाकळ्या किती, घरामध्ये मनी किती, ह्या सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकतात. याचबरोबर इतर काही औषधांचे, किडीचे, रोगाचे काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल मी तुम्हाला विचारू शकता. आमची पूर्ण तज्ज्ञ टीम तुम्हाला त्या सोबत असते आणि तुम्हाला एका तासाच्या आत उत्तर कसं मिळेल, उत्तर तर तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत मिळतं, पण आम्ही सांगताना नेहमी सांगतो की आम्ही 1 तासाच्या आत तुम्हाला आम्ही उत्तर देत असतो. नेक्स्ट, अन्नद्रव्य व्यवस्थापन. मित्रांनो, तुमचा माती परीक्षण, पाणदेट परीक्षण तुम्ही करता, पण त्याच्यानुसार रिकमेंडेशन तुम्हाला मिळत नाही किंवा प्रॉपर रिकमेंडेशन देत नाही. आता काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी की बेसल डोसची गरज आहे का, बेसल डोसची गरजच नाही, अशा पद्धतीचे वादविवाद संवाद चालू असतात. तर तुम्हाला एप्रिल छाटणीचं खताचं नियोजन तुमच्या माती परीक्षेनुसार तुम्हाला काय रिक्लेमेशन करायचंय, पीएच जास्त, इशी जास्त आहे, मग तुम्हाला सल्फर किती द्यायचंय, जिप्सम किती द्यायचंय, आधी जमिनीचं रिक्लेमेशन करणं, भूसुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते सर्व तुम्हाला ऍप मध्येच दिलेलं आहे. तुम्ही फक्त तुमचा मातीचा रिपोर्ट ऍप मधल्या अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या व्हिडिओमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला पूर्णपणे खरड छाटणीचं वेगळं नियोजन येणार आहे, ऑक्टोबर छाटणीचं वेगळं नियोजन येणार आहे, टोटल खतं किती लागणार आहे, कोणत्या स्टेजला काय काय टाकायचे, किती दिवसात कोणते खतं, 30 ते 60 दिवसात कोणते खतं, याचं पण तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन ग्रेप मास्टर ऍप मध्ये मिळत असतं. याचबरोबर मित्रांनो, आपल्या बागेचं बारीक ऑब्झर्वेशन करून कोणता रोग आलाय, कोणतं कीड आलाय, त्याला वेळीच कोणता उपाय योजना करायच्या त्या संदर्भात मार्गदर्शन तुम्हाला ग्रेप मास्टर ऍप मध्ये मिळत असतं. याचबरोबर निरीक्षण अहवाल. मित्रांनो, आपण आपल्या बागेला दररोजचे फक्त 10 मिनिट जर दिले तर तुम्हाला प्रॉपर असं आजचं क्लायमेट कसं आहे, आजचं तापमान कसं आहे, माझ्या बागेवरती पानावरती कोणती कमतरता आहे का, माझ्याकडे डावणी आहे का, भुरी आहे का, करपा आहे का, किंवा उडद्या आहे की मिलीबग आहे का, थ्रिप्स आहे की आळी आहे, अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन आपण जर फक्त बागेत 10 मिनिटं जर केलं, बागेतली एक चक्कर मारला आणि 5 झाडावरती जर आपण बघितलं, त्यानुसार जर निरीक्षण करून त्याबद्दलचे निरीक्षण जर तुम्ही ऍप मध्ये टाकले तर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये असलेल्या परिस्थितीनुसार तुम्हाला कोणता स्प्रे द्यायचा आहे, कोणतं कीड आहे, कोणता रोग आहे, त्याच्यानुसार कोणतं कॉम्बिनेशन दिलं पाहिजे, किंवा एखादी कमतरता आहे तर त्याच्यामध्ये काय कोणतं मॅक्रोन घेतलं पाहिजे, या पद्धतीचं रेडीमेड स्प्रे तुम्हाला ह्या ऑब्झर्वेशन मधून दररोज फक्त 10 मिनिटं जर दिले तर तुम्हाला नवीन असं रिकमेंडेशन, त्वरित रिकमेंडेशन तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट, याचबरोबर तुमच्या बागेच्या लोकेशननुसार तुमचं, म्हणजे तुम्ही तळेगावचा प्लॉट आहे, तळेगावचे शेतकरी आहेत, आणि एक मावडी फाट्याकडे, साखरेश्वरी फाट्याकडे एक प्लॉट आहे आणि एक सोनजामकडे प्लॉट आहे, तर तुम्हाला तळेगावचं लोकेशन न देता तुमच्या प्लॉटच्या लोकेशननुसार हवामानाचा अंदाज, आजचं काय हवामान आहे आणि पुढच्या 5 दिवसात काय हवामान असणार आहे, त्याचं पूर्ण पाऊस, तापमान, हवेचा वेग, मॉइश्चर, याच्यानुसार तुम्हाला काही स्ट्रॅटेजी पण आपण या ऍपच्या माध्यमातून देत असतो. म्हणजे वेदर फोरकास्टिंग तुम्हाला दररोजचं मिळत असतं, अपडेट मिळत असतं, त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. नेक्स्ट, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती, ब्लॉग्स आपण देत असतो. नेक्स्ट, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण तुम्हाला देत असतो. सगळ्यात महत्वाचं ही विंडो आहे की इथे आम्ही दररोज काहीतरी अलर्ट, काहीतरी नवीन सूचना तुम्हाला देत असतो की वणी भागात पाऊस पडलाय, तिथं हा डावणी रोग वाढतोय, किंवा सटाण्यामध्ये करपा वाढलाय, किंवा थंडी पडते पुढच्या 5 दिवसात तर तुम्हाला भुरी वाढू शकते किंवा थ्रिप्स वाढू शकतो. तर कुठेतरी क्लायमेटनुसार, रोग किडीच्या अटॅकनुसार तुम्हाला सावध करण्याचं काम आपण ह्या विंडो मधून अलर्ट मध्ये करत असतो. त्याच्यानुसार एक वेगळा स्पेशल स्प्रे तुम्हाला दररोजचा आपण देत असतो. नेक्स्ट, त्याचबरोबर आपल्या जवळचं दुकान कोणतं आहे, त्याच्याकडे आम्ही रिकमेंड करणारे औषधं मिळताय नाही मिळताय, त्याचे रेट काय आहे, हे पण तुम्ही ऍपवरती बघू शकता. नेक्स्ट, तर आणि तुम्ही जे दररोज काम करताय ऍपनुसार त्याचं पूर्ण डायरीचं जतन, पूर्ण स्प्रेचं जतन आपण करत असतो, आणि तुम्हाला एक प्रकारचं शेड्यूल, काय काय काम केलंय त्याचं पूर्ण डायरी तुम्हाला ऍप मध्येच, मोबाईल मध्येच मिळते. नेक्स्ट, तर मित्रांनो, हे अशा पद्धतीचं नियोजन आपण ग्रेप मास्टर ऍप मध्ये दिलंय. तुम्ही अनेक शेतकरी ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघून देखील नियोजन करणारे खूप शेतकरी आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही जनरल बोलत असतो, आणि ऍप मध्ये आम्ही तुमच्या प्लॉटच्या नुसार, हवामानानुसार, परिस्थितीनुसार आपण चर्चा करत असतो, शेड्यूल येत असतं. तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या. हे संपूर्ण जे काम आम्ही करतोय ते कमीत कमी एका एकरसाठी 20,000 रुपयाचं काम आहे, आणि ते सगळं काम, सगळे बेनिफिट आम्ही तुम्हाला फक्त 20,000 रुपये मूल्याचं काम फक्त आम्ही तुम्हाला 3,000 रुपयामध्ये देत असतो, वार्षिक सभासद. आणि तुम्हाला दररोज तुम्ही आम्हाला 10 प्रश्न टाका, 10 क्वेरी विचारा, तुम्हाला शेड्यूल येतं, हवामानाचा अंदाज येतो, प्रश्न उत्तर येतात, अलर्ट येतात, व्हिडिओ येतात, ब्लॉग येतात, औषध कुठे भेटेल, काय रेट असेल, हे सगळं तुम्हाला मोबाईलमध्ये बघायला मिळणार आहे. नेक्स्ट,
तर हे 32 रुपयाचा ऍप जे शेतकरी आज आपल्याकडे आले आहेत, बरेच शेतकऱ्यांनी ऍप वापरलंय, परंतु जे नवीन शेतकरी असतील त्यांनी एक ऍप तुमच्याकडे क्रिम्सन व्हरायटीला तर नक्कीच वापरा, पण बाकी व्हरायटी असेल देखील त्यांनाही तुम्ही ग्रेप मास्टर ऍप वापरू शकता. आणि त्यासाठी तुमचं आज उद्यापर्यंत जे शेतकरी ऍप डाउनलोड करतील, वार्षिक सभासद होतील, त्यांना फक्त 25 रुपयामध्ये आपण ऍप देणार आहोत. नेक्स्ट. आणि फक्त खरंच चॅटिंग घेणार असाल तर तुम्ही 999 रुपयामध्ये, आणि तुम्ही पूर्ण वार्षिक घेणार असाल तर तुम्हाला ते फक्त 2000 रुपयामध्येच आपण पूर्ण वर्षाचं नियोजन द्राक्षाचं तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो, हे पैसे म्हणजे नेक्स्ट दररोज एका चहाची किंमत आहे. आपण दररोज 10 रुपयाचा एक चहा पिला 365 दिवसात तर 36 रुपये होतात. आपण ते काम फक्त 2000 रुपयात देतोय. एका चहाच्या कपाची किंमत मध्ये आपण तुम्हाला हे ऍप पूर्ण वर्षभर तुम्ही आमच्या बरोबर असणार आहे. नेक्स्ट. याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो, अनेक शेतकऱ्यांनी अजून ऍप डाउनलोड केलं असेल तर खाली लिंक दिलेल्या लिंकवरती जाऊन किंवा प्ले स्टोअरला जाऊन ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घ्या आणि उद्यापर्यंत तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घ्या. तुमचे काही प्रश्न असतील, मी बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय, तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला चॅटमध्ये लिहू शकता, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तुमचे काही प्रश्न असतील तर कृपा करून सांगा. आवाज येत नाही आणि तुला काय कसा आवाजून 5 मिनिटांनी आवाज येत नाही म्हणताय. काय प्रश्न आहे का अजून तुमचे? चॅट मध्ये प्रश्न लिहा कृपया. हॅलो, आवाज येत नाही म्हणताय 38 ला. काही प्रश्न असतील तर सांगा पटकन. कोणाला बोलायचं असेल तरी सांगू शकता. 2 मेसेज हू कॅन सी काय मेसेज बनवा. प्रमोद फुगट म्हणताय की कमी वेळात खूप छान माहिती दिली, धन्यवाद. धन्यवाद प्रमोद भाऊ. पोल्सन वरती साईज बंगलोर डॉगरीच्या तुलनेत 1-2 mm ने कमी मिळते असे काही शेतकऱ्यांचे मत आहे, याबद्दल काय वाटते? मुळात बंगलोर डॉगरीज ही विगरस असा रुस्टॉक आहे, त्या तुलनेत पोल्सन हा मीडियम रुस्टॉक आहे. रामशे हा खूप मंद आहे. रामशेवरती आपण अनुभव घेतला की त्याला एक 50 किलोचा युरियाची गोणी ओतल्याशिवाय त्याचे शेंडे मिळत नव्हते, त्यामुळे रामशे हा बाद झालाय. त्या तुलनेत पोल्सन हा मीडियम आहे. त्याचे काही ऍडव्हान्टेज आहे, काही डिसएडव्हान्टेज आहे. तर डॉगरीज हा सुटेबल वर आहे. पोल्सन पण चांगला आहे, पण डॉगरीजला पण नाव ठेवण्याचं काही कारण नाहीये. पण आपला व्हिगर पाहिजे असेल, वजन पाहिजे असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला बंगलोर डॉगरीज वरती नक्कीच पोल्सनच्या तुलनेत चांगलं वजन मिळायला मदत होणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर पाचोरकर सर. ते म्हणतात की झाड सशक्त कसं करायचं. असे चांगला प्रश्न विचारला, अगदी सोपा पण अवघड प्रश्न असं म्हटलं तर अवघड राहणार नाही. तर झाड सशक्त कसं करायचं. झाड सशक्त करायचं असेल तर तुमच्याकडं पाणी नियोजन, तुमचं फर्टिगेशन नियोजन, तुमचं कॅनपी नियोजन, या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. याचबरोबर तुमची बाग रोग आणि कीड मुक्त असायला पाहिजे. आता आपल्याला कॅनपी पाहिजे म्हणून आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅनपी देऊन, नायट्रोजन देऊन पान मोठं करणं, 2 पेरातलं अंतर मोठं करणं आणि घराच्या पुढे 10-12 पानं करणं असं चालणार नाही. परंतु आता आपल्याला मात्र 2 पेरामधलं अंतर पण कमी पाहिजे. म्हणजे आपले हॅलो, आवाज येतोय ना? अजून कोणाचे प्रश्न असतील तर सांगा. तर मित्रांनो, कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. तुम्ही सर्व क्रिम्सन व्हरायटी लावताय किंवा काहींकडे क्रिम्सन व्हरायटी नक्कीच आहे. काही सिनियर शेतकरी असतील त्यांनी आमच्या ज्युनियर शेतकऱ्यांना मदत करावी. त्यांचे काही शंका समाधान असतील तर अशा या माध्यमातून बोलू शकता. संजय सरोदे सर असतील तर त्यांना आपण थोडा 1-2 मिनिटं बोलायला चान्स देऊ. संजय भाऊ आहेत का? हरीश कदम काय बोलायचंय? हरीश भाऊ, हरीश कदम ओपन करा, 5 मिनिट करा. हरीश कदम. हरीश भाऊ बोलतील, त्याच्यानंतर संजीव भाऊ बोलतील. हरीश भाऊ. हॅलो, हा बोला संजीव भाऊ. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. काय सांगाल तुम्ही? संजीव भाऊकडे 5 वर्षापासून क्रिम्सन व्हरायटी आहे आणि त्यांना विनंती करतो की थोडस शेतकऱ्यांना क्रिम्सन व्हरायटी बद्दल माहिती द्या.
बोला भाऊ, बोला. काही नाही सर, सगळे विषय कव्हर झालेत. फक्त विषय एक आहे की साईज मिळत नाही म्हणून साईजसाठी पीजीआरचा वापर वाढेल क्रिम्सन मध्ये. आणि दुसरा मुद्दा अनेक्सर 5 मध्ये इथेफॉन आता इंट्रोड्यूस झालंय, बरोबर. त्याच्यामुळे कलर साठी इथेफॉन वाढलं जाईल. बरोबर. यातून गोष्ट अशी घडेल का क्रिम्सन, इंडियन क्रिम्सन ॲज अ टेस्ट वर्ल्ड वाईड नंबर 1 आहे सध्या. बरोबर. त्याची टेस्ट जायला नको तेवढी काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, फक्त बाकी काही अडचण नाही. बरोबर. आणि दोन्ही गोष्टीचा वापर वाढल्यामुळे टेस्ट जाईल क्रिम्सनची, असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे इथे पण वापर वाढला तर अडचण येईल आणि इथेफॉनचा वापर वाढला आणि पीजीआर वाढू नये. टेस्ट टिकवली तरी आपला फायदा आहे असं. अगदी बरोबर. साईज तेवढी भेटत नाही आपला, परदेश क्रिम्सनच्या मान्य साईज आपली कमी असते. बरोबर. तर त्या हिशोबाने आपण साईजचा माग न लागता आणि कलर साठी इथेफॉनचा वापर वाढून टेस्ट घालू नये त्याची, फक्त एवढं जाड. अगदी बरोबर. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. मित्रांनो, क्रिम्सन व्हरायटी परदेशामध्ये 18, 20 प्लस सहज होते आणि आपल्या इंडियन कंडिशनला 15, 16, 17 होते. काही ठिकाणी 18, 20 पण मिळाली, पण सरासरी साईज 16, 17चीच आपल्याकडे असते आणि त्यामुळे आपल्याकडे कलर आणि टेस्ट चांगल्यापैकी येतो. परंतु साईज साठी आपण जसं थॉम्सन मध्ये वेगवेगळे प्रयोग करतो तसे प्रयोग करू नये आणि इथे कोणता वापर पण आपण करू नये जास्त. थोडीशी उंची रिक्वेस्ट होती. नक्कीच भाऊ, तुमचे महत्वाची सूचना नक्कीच आपले सर्व शेतकरी अंमलात आणतील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत, धन्यवाद. पुन्हा एकदा मी तुम्हाला जाता रिक्वेस्ट करेल की ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घ्या, प्लॉट रजिस्टर करा, एप्रिल छाटण्याची तारीख व्यवस्थित टाका आणि संपूर्ण वर्षभर नियोजन चांगल्या प्रकारे करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.